कुठलंही ठिकाण प्रसिद्ध होण्यासाठी 3A गरजेचे आहेत. पहिला जो ए आहे तो म्हणजे अट्रॅक्शन, दुसरा जो ए आहे तो म्हणजे ऍक्सेस, आणि तिसरा जो आहे तो आहे अवेलेबिलिटी. किती ट्रेक केले किंवा किती वेळा सह्याद्रीत कुठेतरी किल्ल्यांवर जाऊन आलो, भटकून आलो की तुम्ही स्वतःला ट्रेकर म्हणू शकता. काही लोक पटकन एखादा ट्रेक केल्यानंतर ट्रेकर म्हणून किंवा असं छान बिरुद लावतात, हँडल त्यांचं त्या नावाने चालतं. तू जो हा प्रश्न विचारलास की ट्रेकर कोणाला म्हणावं, माझं असं म्हणणं आहे की कोणीही ज्याला स्वतःची लिमिटेशन्स माहिती आहेत ना तो ट्रेकर आहे. ज्याला माउंटन एथिक्स माहिती आहेत तो ट्रेकर आहे. ज्या लेवलवरती आज एक ओळख झाली आहे अख्ख्या महाराष्ट्राला किंवा अख्ख्या सह्याद्रीत, जशी तुमची जी एक ओळख सांगितली जाते गुगल मॅप, पण त्याच्यात निवडलं काय तर रेस्क्यू. पण रेस्क्यू का निवडलं? ट्रेकिंग. मग नक्की ट्रेकिंग कशाला म्हणावं? कारण आता ह्या क्षेत्रात खूप वास्ट आहे, अजून वेगवेगळे प्रकार येतात. तर मग नक्की काय 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 येतं आणि ते कसं डिफाईन करायला हवं? आपण कशाला नक्की ट्रेक म्हणावं, कशाला गिर्यारोहण किंवा क्लाइम्बिंग किंवा अल्पायनिस्ट असे अजून काही वेगळे प्रकार येतात. तर मग खरंच अजून पायथ्याशी सरांची ओळख सांगितली. आशिष सरांबद्दल काल मी ऐकलं किंवा त्यांचं नाव ज्यावेळेला देवाने आधी मला सांगितलं होतं. सो हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटलं तुम्ही किमान पायथ्याशी आहात. आमच्या डोक्यात आत्ताच काही गोष्टी आलेल्या आहेत ज्या तुमच्याशी बोलल्यानंतर, तुमच्याबद्दल ऐकल्यानंतर किंवा आशिष सरांसारख्या माणसांबद्दल ज्यावेळेला आम्ही ऐकतो त्यावेळेला ते नुकत्याच डोक्यात आलेले आहेत. त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, अप्लाय करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. म्हणून कदाचित हा थॉट माझ्या डोक्यात आला असेल. सो खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही इथे आलात. म्हणजे ते अर्थातच त्या देवामुळे आहे, त्या म्हणजे आमच्या महादेव उखाणेकर देवा सर, त्यांच्यामुळे आहे. आणि अर्थात हा थॉट माझा मी प्रेझेंट करावा म्हणून मला उद्युक्त केलेले आमचे एक सर आहेत, विवेक बोराडे, खूप चांगले मेंटर आहेत. सो त्यांनी हा थॉट मला भाग पाडला की तू आण आणि ते तू कर. आणि मग त्या सगळ्या जर्नीला सपोर्ट करणारी सपोर्ट सिस्टीम आमच्या TWJ ग्रुप ऑफ कंपनीचे MD चेअरपर्सन मिस्टर समीर सुभाष नार्वेकर. आता म्हटल्याप्रमाणे तर सगळीच ओळख मुद्दाम नाही सांगितले. तर जनरली थोडंसं एक तुमच्याबद्दल आपण एक तुमची ओळख आधी करून घेऊ की तुम्ही ॲज अ पर्सन आत्ता तुम्ही पुण्यात राहत आहे, पण आत्तापर्यंतच्या प्रवासात तुमच्या लहानपणापासून तुम्ही इथवर कसं पोचलात? म्हणजे शिक्षण कुठे झालं, म्हणजे घरची परिस्थिती कशी होती, तुमचं घराणं नक्की कुठचं आहे आणि तो प्रवास कसा आहे, किंवा घरातले जे काही आई वडील यांच्याशी तुमचं जे लहानपणापासूनचं जे एक बॉन्डिंग राहिलेलं आहे किंवा ते तुमच्याबद्दल काय विचार करतात, तुम्ही लहानपणी कसे होतात, ह्याच्याबद्दल थोडंसं ब्रीफ केलं तर फार बरं होईल, म्हणजे सुरुवात छान होईल. नमस्कार. मी नाव परत सांगतो माझं एकदा. मी ओंकार ओक. मी आत्ता राहायला सध्या सिंहगड रोडला आहे. माझा बेसिकली जन्म पुण्यातलाच. माझे वडील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये क्लास 1 ऑफिसर होते आणि त्यांचा जन्म रायरेश्वरच्या पायथ्याचा. सो तिथे रावडी चिखलगाव अशी जोडून गाव आहे. तर त्याच्यामुळे कुठंतरी ते डोंगर त्यांच्या जन्मापासूनच आमच्या घरात आलेले आहेत आणि मूळ गाव आमचं महाड असं सांगितलं जातं. सो तिथनं मग आजोबा या रावडी चिखलगावला म्हणजे रायरेश्वरच्या पायथ्याला ते शिफ्ट झाले आणि त्याच्यानंतर मग वडिलांचा जन्म तिथे झाला. वडिलांचं शिक्षण बाकी मुंबईमध्ये वगैरे झालं वगैरे वगैरे. तर मुंबईमध्ये गिरिविहार नावाची महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली संस्था, ज्याला आपण म्हणू की ज्यांनी ट्रेक ऑर्गनाईज करायला सुरुवात केली, मला वाटतं 1953च्या काळामध्ये ती संस्था स्थापन झाली गिरिविहार. आणि खूप म्हणजे आत्तापर्यंत गिरिविहार हे खूप एक रिस्पेक्टेड नाव आहे ट्रेकिंग फील्डमधलं. तर वडील त्यांच्यातर्फे ट्रेकला वगैरे जायचे किंवा त्यांनी रॉक क्लाइम्बिंग कॅम्प्स वगैरे अटेंड केले होते आणि तिथे त्यांना ती आवड निर्माण झाली. हे सांगायचं कारण असं की कधीही मला लहानपणी वडिलांनी व्हिडिओ गेमला हात लावून दिलं नाही. त्यांचं वाढदिवसाच्या माझ्या प्रत्येक गिफ्ट म्हणजे प्रत्येक वाढदिवसाला एक किल्ला बघायचा कुठला तरी. तर त्याची सुरुवात शिवनेरी किल्ल्यापासून मला वाटते मी 5-7 वर्षाचा असेल कदाचित तेव्हा झाली. आणि तो किल्ला त्यावेळेला तर ते काही कळण्याचं वय नव्हतं, फक्त शिवनेरी बघितला, हा घरी आल्यानंतर एक लक्षात आलं की आपण किल्ला बघून आलोय म्हणून. आणि त्यांनी त्याच्यानंतर मग प्रत्येक वाढदिवसाला एक एक किल्ला त्यांनी स्पॉन्सर करायला सुरुवात केली आत्ताच्या भाषेमध्ये. तर मग राजगड झाला, तोरणा झाला, लोहगड झाला, रायगड झाला वगैरे वगैरे. तर 8वीत असताना मी रमणबाग शाळेमध्ये शिकलोय 10वीपर्यंत आणि म्हणजे 10वीच्या पुढेही शिकलोय, पण 9वीपर्यंत रमणबागेत शिकलोय.
तर पूर्वी एक शिवाजी ॲडव्हेंचर्स नावाची सहकारनगरला एक संस्था होती, हेमंत वाघ म्हणून होते. तर त्यांनी एक किड्स कॅम्प ठेवला होता. आता मी किड्सच म्हणावं लागेल 8वीला म्हणल्यावर, म्हणजे हल्ली किड्सची डेफिनेशन खूप अलीकडे आली. म्हणजे 10वीतल्या लोकांना टोणगे म्हणायचं वय होतं, त्यावेळेला ती लोक त्यांना किड्स म्हणायचे, ते आम्ही किड्समध्येच मोडत होतो. तर ते किड्स कॅम्पमध्ये वडिलांनी एनरोल केलं, की तो 4 दिवसाचा कॅम्प होता. आणि त्याच्यात राजगड, रायगड, प्रतापगड, शिवनेरी, महाबळेश्वर, नागणीची, देवराई वगैरे वगैरे असं ते खूप त्यांनी भरगच्च प्रोग्राम ठेवला होता. तर ते शाळेमध्ये पॅम्पलेट घेऊन आली ती लोक, आणि 8वीची वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर त्यांनी ते दिलं, आणि ती लोक निघून गेली, आणि ते वर्गात वाटून गेले होते. फक्त जनरल नॉलेजचा आमचा पेपर होता, त्याच्यामुळे तसंही कोणी सिरियस नव्हतंच त्या पेपरच्या बाबतीत. तर ते त्या पेपरच्या मध्येच त्यांनी आणून दिलं, वाचायला सुरुवात केली. मी म्हणलं आता घरी गेल्याच्या आता वडिलांना 8वीच्या नंतरचं समर वेकेशन असतं, त्याचं गिफ्ट म्हणून हा कॅम्प मागायचा, की हा तुम्ही मला गिफ्ट करा म्हणून, जसं तुम्ही नेहमी करता तसं. तर मी घरी गेलो आणि त्यांना ते पॅम्पलेट दाखवलं. म्हणलं हा कॅम्प आहे, मला जायची इच्छा आहे, ग्रुप पण खूप छान दिसतोय. तर वडिलांनी एक रिसिट आणली आत, आणि त्यांनी सांगितलं ऑलरेडी एनरोल केलेलं आहे तुला, कारण ते पेपरला त्याची ॲड एक 2-3 दिवस आधी येऊन गेलेली होती. आणि मी सांगायच्या आधीच ते तिथं माझं नाव नोंदणी झाली होती. तो खूप छान टर्निंग पॉईंट ठरला, कारण खूप छान पद्धतीने त्यावेळेला ते किल्ले आम्हाला दाखवले गेले. आणि 10वीच्या सुट्टीच्या नंतर पुण्यामध्ये ट्रेकडी नावाचा ग्रुप आहे, तर त्यांनी हरिश्चंद्रगडचा ट्रेक ठेवला होता. दॅट इज ॲक्च्युली टर्निंग पॉईंट. त्याचं कारण असं होतं, 10वीच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी मी 10वीचे पेपर दांडीनं मारता दिले, याचं गिफ्ट म्हणून वडिलांनी डोंगर यात्रा पुस्तक मला गिफ्ट केलं होतं, आनंद पाळंदेंचं, ज्याला आम्ही आमच्या ट्रेकिंग क्षेत्रातली भगवद्गीताच म्हणावी लागेल. शुअर. तर कारण घाटवाटा, किल्ले, निसर्ग काय नाहीये त्या पुस्तकामध्ये, आणि इट्स ऍक्च्युली एन्सायक्लोपीडिया जो अजूनपर्यंत अनबिटेबल आहे. तर त्याच्यात तो हरिश्चंद्रगड मी पहिल्यांदा म्हणजे डिटेलमध्ये जाऊन, की कारण डोंगर यात्रा म्हणजे कसं, त्याच्या आजूबाजूचे डोंगर, घाटवाटा वगैरे, मंदळीची वाट, सादडे घाट, करपदरा वगैरे वगैरे नावं त्याच्यामध्ये वाचली. आणि ज्या वेळेला ट्रेकडीचा हरिश्चंद्रगड झाला, त्यावेळेला एक पद्धत मी ती अजूनही अंगवळणी लावून घेतलेली आहे, की प्री, ऑन आणि आफ्टर. त्याचा अर्थ असा आहे, तुम्ही ज्या ठिकाणी जाताय त्याचा प्रायर अभ्यास करणे, तिथे गेल्याच्यानंतर जो अभ्यास केला तो ताडून बघणे, आणि आल्याच्यानंतर परत एकदा बघणे की तुम्ही जिथे जाऊन आले त्यातलं काही मिस तर झालं नाही. तर त्यावेळेला घाणेकर सरांचंच 7 सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची, पांडुरंग पाटणकरांचं चला ट्रेकिंगला, कारण डोंगर यात्रामध्ये संक्षिप्त माहिती आहे, कारण रेंज ट्रेक बद्दल त्याच्यात जास्त कव्हर केलेलं आहे. तर ही 3 पुस्तकं असल्यामुळे हरिश्चंद्रगडाबद्दल मी बऱ्यापैकी तिथे वाचून गेलेलो होतो, आणि तो थोडासा खऱ्या अर्थाने आवड निर्माण करणारा इव्हेंट ठरला. त्याच्यानंतर मग ची सुरुवात झाली, डोळसपणे किल्ले कसे बघावेत. म्हणजे एक कोणाच्याही, म्हणजे आपल्या सगळ्यांच्याही सुरुवातीला कुठेतरी एक तो इनिशियल पॉईंट येतो, जिथे आपल्या मनात थॉट येतो की बाबा मला जर का ही गोष्ट करायची तर येस, मग तो जर्क मिळतो आपल्याला. मे बी तो वाचून मिळत असेल, मे बी तो एका इन्सिडेंटमधून मिळत असेल, किंवा कुठली एखादी गोष्ट तुम्ही पाहिली तर त्यातनं तुमच्या डोक्यात तो थॉट येतो. मग तसं तुमच्यासाठी हे ठरलं की बाबा ते पुस्तकं वाचल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं की अरे बापरे असं काहीतरी असतं, आणि ते वर्णन त्यांच्या पुस्तकातलं म्हटल्यानंतर स्वतः पाळंदे सर लिहिणार तर अर्थातच त्याच्यामध्ये त्या गोष्टी तुम्हाला इंटरेस्ट निर्माण करतील. सो आपण असं म्हणू की ओंकार ओक ह्यांच्या प्रवासाचा तो पहिला टप्पा होता, आणि तिथून ती सुरुवात झाली, आणि आज आपण इथे त्यांच्यासोबत ती सगळी जर्नी अनुभवणार आहोत. तर ना मला आता एक प्रश्न काय पडला माहिती आहे का, ज्यावेळेला मीही हे सगळं मला आवड होती, ट्रेक करूया, डोंगरांवरती जाऊया, किल्ले पाहूया, म्हणजे फार छान वाटतं. मग त्याला ट्रेक म्हणतात का, मग त्याचे म्हणजे तो कसा करायचा असतो, त्याच्यात आपण कसं जायला पाहिजे, ते काही माहीत नव्हतं. उत्साही होतं त्याच्यामुळे तिथे जायचं. पण ट्रेक करायला लागल्यानंतर आता ना मी ज्यावेळेला तुमच्याबद्दल ऐकलं, तर ज्या लेवलवरती आज एक ओळख झाली आहे अख्ख्या महाराष्ट्राला, किंवा अख्ख्या सह्याद्रीत जशी तुमची जी एक ओळख सांगितली जाते गुगल मॅप, पण त्याच्यात निवडलं काय तर रेस्क्यू. म्हणजे आवड निर्माण झाली, पण रेस्क्यू का निवडलं, कशासाठी रेस्क्यू हा पार्टच आपल्याला का हवाय, कारण ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तमाम पब्लिक किंवा तमाम लोक जे आहेत आज सह्याद्रीत जातात, ऍडव्हेंचरमध्ये जातात, पण ऍडव्हेंचरमधून बाहेर कसं पडावं, मदत कशी आणावी, ती मदत त्या लोकांपर्यंत पोहोचवावी कशी, ज्यावेळेला अपघातग्रस्त लोकांना त्याची गरज असेल. सो त्या सगळ्याच्या मुळाशी एक त्याचा बॅकबोन बनून ज्यावेळेला तुम्ही उभे राहिला, तर ते तुम्ही काय चूज केलं? एक सांगायचं झालं तर बेसिकली मी रेस्क्यूवर नाहीये, मी रेस्क्यू कोऑर्डिनेटर आहे. मी यातला एक सूक्ष्म फरक सांगतो तुम्हाला काय ते. काय असतं, ज्या वेळेला तुम्ही ऍक्च्युली डोंगर दऱ्यांमध्ये उतरता आणि
एखादी डेड बॉडी रिकवर करणं असेल किंवा चुकलेल्या माणसाला टेक्निकली तुमची स्वतःची स्किल सेट वापरून त्याच्यापर्यंत पोहोचणं आणि मग तुमच्या स्किल सेटच्या मदतीने त्या बॉडीला किंवा त्या माणसाला बाहेर काढणं, ह्यांना रेस्क्युअर, ऑन फील्ड जी लोक काम करतात त्यांना रेस्क्युअर म्हणतात. रेस्क्यू कोऑर्डिनेटरचा अर्थ असा असतो, ज्या वेळेला आमच्याकडे रेस्क्यूचा कॉल येतो किंवा बॉडी रिकव्हरी, आता हा पण एक जाता फरक सांगतो, मृत व्यक्तीची बॉडी काढणे ह्याला रेस्क्यू म्हणत नाहीत. रेस्क्यूचा अर्थ सुटका. ओके, ती सुटका जिवंत माणसाची होते आणि बॉडीची जी होते ती रिकव्हरी असते. तर काय काय होतं की ज्या वेळेला हे रेस्क्यू टीम्स कुठेही जातात तर त्यावेळेला त्यांचा जो स्ट्रगल आहे तो प्रचंड येतो. मी पुढे तुम्हाला सांगेनच काय आहे ते. तर त्यामुळे रेस्क्यू समन्वयक म्हणून आमची भूमिका अशी असते की ज्या वेळेला एखाद्या ठिकाणाहून एखाद्या दुर्दैवी प्रसंगाचा आम्हाला फोन येतो, तो एरिया आम्हाला तोंडपाठ असावा लागतो. म्हणजे जर डोंगरात झाला तर असावाच लागतो, पण आउटसाईडला कुठं झाला तर किमान तो कुठे आहे हे तरी आम्हाला माहिती असावं लागतं, कारण ती इन्फॉर्मेशन मला रेस्क्यू टीमपर्यंत पोहोचवायची असते. उदाहरण सांगायचं झालं तर उद्या मला कोणी सांगितलं की गोधनीच्या नाळेमध्ये ऍक्सिडेंट झालाय, तर मला गुगल मॅप उकडून गोधनीची नाळ शोधेपर्यंत असा वेळच नसतो. ती तिथे मार्क असेलच असं नाहीये. सो थोडासा तुम्हाला भूगोल जर माहिती असेल तर तुम्हाला रेस्क्यू ऑपरेशन्सला त्याचा किमान त्याच्या पहिल्या स्टेपपर्यंत पोहोचण्याचा वापर होऊ शकतो. त्यात थोडा सह्याद्री फिरलायचा असेल, थोडं वाचन केल्याचं असेल तर सुदैवाने हे थोडंसं वडिलांनी वाचनाची आवड लावल्यामुळे ते माहिती झालं की बाबा जनरली महाराष्ट्राचा भूगोल काय, कुठली ठिकाणं कुठे आहेत वगैरे वगैरे. आणि आमच्यापर्यंत आम्ही जेव्हा माहिती रेस्क्यू टीम्सपर्यंत पोहोचवतो त्याच्यानंतर रेस्क्यू टीम कामाला लागतात त्या आमच्या मदतीने. आणि जर विक्टीम रेस्क्यूसाठी असेल, म्हणजे जर तो जिवंत असेल तर त्याच्या मदतीने त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात आणि मग ती सुटका होते. बॉडी जर असेल कुठे तर त्याची इन्फॉर्मेशन जनरली, कारण बॉडी कोणीतरी बघितलेलीच असते, त्याशिवाय ती पटकन, म्हणजे 90% केसेसमध्ये. बऱ्याच वेळेला असं असतं की कोणीतरी जाऊन सुसाईड केलं तर ती बॉडी मिळत नाही, मग ते मोबाईलवरनं ट्रेस करा आणि त्या बॉडीचं लोकेशन काढा वगैरे वगैरे, ह्या सगळ्या प्रोसेस येतात. पण रेस्क्यू सिलेक्ट करण्याचं कारण असं की मी अगदी खरं सांगतो की इट इज अ पे बॅक टू द कम्युनिटी फ्रॉम माय साईड. की आज जे डोंगरांनी मला जे दिलंय, जे मी 1% करतोय ह्या डोंगरांसाठी, त्याचा जो काही माझ्या वतीने जो पेबॅक मी देऊ शकतो, ऋण तर न फेडता येण्यासारखे या सगळ्याचे. पण आज आपण काय करू शकतो, तर आज आपण कुठेतरी कम्युनिटीच्या उपयोगाला येऊ शकतो. हा विचार करून मी हे सेक्टर निवडलं की आपण रेस्क्यू कोऑर्डिनेटर बनूया. कारण मला हे माहिती होतं की मी टेक्निकली साऊंड नाहीये, म्हणजे मी दरी खोऱ्यांमध्ये उतरू शकत नाही. आणि लेट्स ऍक्सेप्ट इट, कारण इट्स अ फॅक्ट. उद्या समजा मला कोणी जर ऑन फील्ड सांगितलं की कोकणकडे उतरा ती बॉडी बाहेर काढा, ते पॉसिबलच नाहीये. So instead of portraying yourself as a technical rescuer, I choose that ki okay, I will accept the limitations and I will act as a coordinator. Okay, that's great. म्हणजे हेही आपल्यापाशी असणं फार गरजेचं आहे की आपल्याला माहिती आहे आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. आता त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर ज्या वेळेला सरांची आणि माझी पहिली ओळख झाली होती त्यावेळेला तो रॅपलिंगचा इव्हेंट होता आणि हे ओंकार ओक स्वतः आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी त्या ट्रेकला आल्या होत्या. सो आय गेस त्यांनी त्यांच्यासाठी तो ट्रेक जो आहे तो गिफ्ट केला होता आणि तिथे होते. आणि तो जो आमचा टेक्निकल एक्सपर्ट होता, सरांचा खास मित्र होता, तो त्यांनी सरांना विनंती केली की दादा प्लीज तू करू शकतोस, तू जा ना, प्लीज कर ना, एकदा तरी तू हे एक्सपिरियन्स करावं. त्यावेळेला मी त्यांना स्वतः पाहिलं होतं की त्यांना त्याची मे बी एक फिअर म्हणू शकतो आपण, किंवा त्यांना नाही जमत आहे की त्याच्यावरती ओव्हरकम करणं. सो त्यावेळेला त्यांनी खूप ट्राय केलं त्या ठिकाणी ते रॅपल डाऊन करायचा तो पॅच, बट त्यावेळेस त्यांच्याकडून ते नाही झालं. पण त्यांनी ते असं घेतलं की ठीक आहे आता नाही होतं तर मी करेन माझ्यापुरतं तरी ट्राय. आणि इथे ॲक्सेप्टन्स महत्त्वाचा आहे आणि तो त्यांच्यापाशी आहे. आणि त्यांनी लगेचच आता जसं माझ्या बोलण्याच्या ओघातून जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला किंवा त्यांच्याबद्दल सांगत होतं तर त्यांनी आता फरक स्पष्ट करून दिला की ते स्वतः त्या रेस्क्यूमध्ये नसतात तर त्याला समन्वयक म्हणून किंवा त्याला ऑपरेट करणं, कारण तोही एक भाग आहे जो फास्ट करावा लागतो, खूप क्विक करावा लागतो. आणि त्यांनी त्या लेवलला या गोष्टी नेऊन ठेवल्यात की आज त्यांचा शब्द आहे की त्यांचा कॉल ज्यावेळेला कोणाच्याही स्क्रीनवरती दिसतो त्यावेळेला तो कॉल प्रायोरिटीवरती असतो, तो आन्सर होणारच असतो. रेअर केसमध्ये जर का काही टेक्निकल एरर्स असतील तर तो नाही होत. तर ह्याच प्रश्नाला धरून थोडंसं पुढे सरकूया, कारण हे रेस्क्यू करायला लागतात. ते करायला लागतात कारण ही जी आत्ताची एक पिढी आपण बघतो ती ट्रेकमध्ये जाते. सो ते लोक त्या ट्रेकिंग मध्ये आहेत किंवा ते कल्चर त्यांना आवडतं, तर ना काही लोक पटकन एखादा ट्रेक केल्यानंतर ट्रेकर म्हणून किंवा असं छान बिरुद लावतात, हँडल त्यांचं त्या नावाने चालतं. तर मी तुम्हाला असं विचारेन की साधारण किती ट्रेक केले किंवा किती वेळा सह्याद्रीत कुठेतरी किल्ल्यांवर जाऊन आलो, भटकून आलो की तुम्ही स्वतःला
ट्रेकर म्हणू शकता. म्हणजे इथे 3 जनरेशन तर दिसतात मला. त्यातल्या प्रत्येकासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर राहू शकतं. सो प्लीज. आता अमोलने जो इन्सिडेंट सांगितला की मला त्यावेळेला रॅपलिंग करता आलं, त्याचं कारण मला ते लिमिटेशन माहिती होतं की दॅट इज नॉट माय फोर्टे. आणि त्यावेळेला जर तुम्हाला भीती वाटते ना, तर बॅकआउट करणं हे तुमचं काम आहे. हे मी स्वतःच्याच एक्सपिरियन्समधून शिकलोय की मला 4 लोकांना दाखवायचं आणि मला असं करून इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यापेक्षा जर मला माहितीये की मी तिथे उतरू शकत नाहीये. आणि त्यावेळेला झालं होतं असं, मी कोरोनाच्या सेकंड वेव्हमधनं रिकव्हर झालेलो होतो. सो ती एक कुठेतरी फिअर होते की अरे नको, आता आपलं शरीर साथ देत नाही, आता नको उतरायला. तर ते मी मान्य केलं आणि ते नाही बॅक्ड आउट. म्हणजे म्हणजे माझी होणारी बायको तिथं होती, पण मला माहिती होतं की याच्यामुळे माझं लग्न मोडणार नाही. कारण अजून बरीच स्किल्स आहेत ह्या नावाच्या पाठीमागे लागलेली, तर तसं काही म्हणून मी ते ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे, हरकत नाहीये. जर आपल्याला नाही जमत आहे तर तिथे करण्यात काही अर्थ नाहीये. आणि अगदी तुला खरं सांगतो की तू जो हा प्रश्न विचारलास की ट्रेकर कोणाला म्हणावं, माझं असं म्हणणं आहे की कोणीही ज्याला स्वतःची लिमिटेशन्स माहिती आहेत ना, तो ट्रेकर आहे. ज्याला माउंटन एथिक्स माहिती आहेत तो ट्रेकर आहे. मग तो पहिल्या ट्रेक पासून ट्रेकर असू शकतो किंवा त्याला पिकनिकर पासून ट्रेकर बनायला ती जी डेव्हलपमेंट होत जाते ती किती होईल हे त्याच्या अडॉप्टेबिलिटीवर डिपेंड आहे. म्हणजे पहिल्या ट्रेकला तुम्ही पाट्या टाकल्यासारखे ट्रेक करू शकता आणि 50व्या ट्रेकला तुम्ही प्रगल्भ होऊ शकता, पण या मधल्या काळामध्ये तुम्ही काय करताय त्यावर ते डिपेंड आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला त्या नॉन ऍक्सेप्टन्समुळे लोक डोंगरात जातात आणि त्या नॉन ऍक्सेप्टन्समुळे स्वतःच्या मर्यादा ओलांडतात आणि तिथे अपघात होतात. मी आजही हे छातीटोपपणे ऑन स्क्रीन सांगू शकतो की महाराष्ट्रातले टेक्निकल किल्ले अलंग मदन कुलंग सोडले तर मी केलेले नाहीत. मी लिंगाणा केलेला नाहीये, मी मोर्शीचा भैरवगड केलेला नाहीये, मी वजीर चढला उतरलेला नाहीये, मी नानाचा अंगठा रॅपल केलेला नाहीये. कारण मला हे माहितीये की मी आय एम नॉट अ टेक्निकली साऊंड पर्सन, ऍब्सोल्युटली. आणि देर इज नो फिअर अँड नो शेम टू ऍक्सेप्ट इट. जर नाहीये तर नाहीये. तर त्यामुळे काय होतं की तुम्ही ज्या वेळेला एक 4 जणांचे रील बघून अरे हे भारी दिसतंय बरं का, गंमत तुला सांगतो काय होतं ते की तू 200च्या स्पीडनी गाडी चालवू शकतोस, म्हणून मीही चालवावी आणि स्वतःचा ऍक्सिडेंट करून घ्यावा जिथे आज मला सायकलही चालवता येत नाहीये. हा जर ॲटिट्यूड डेव्हलप झाला तर कुठेतरी तो अपघाताकडं तुम्हाला घेऊन जातो. आणि काय होतं, हल्ली न्यूजपेपर्समध्ये म्हणा किंवा कुठे म्हणा, ट्रेकरचा अपघात, तो सगळा समाज एका अपघातामुळं काय म्हणतात त्यांना दूषणं दिली जातात की तुम्ही ट्रेकिंगला जाताना बघा तुमच्यासारख्या लोकांचं काय होतं. असं नेहमी ऐकायला मिळतं की मग तो ठपकाच राहतो की तुमच्या ह्याच्यामुळे असं झालं, तुम्ही लक्ष नाही दिलं, दुर्लक्ष केलं किंवा तुमची जबाबदारी आहे ती. त्याच्यामुळे मग ती कम्युनिटी थोडीशी अशी होती की लोक त्याच्याकडे चुकीच्या नजरेने बघतात. एखादा येऊ घातलेला मुलगा असेल किंवा एखादा तरुण असेल ज्याला खरंच ट्रेक करायचं, ज्याला खरंच इंटरेस्ट आहे, त्याच्या आई बाबा घाबरतात अशा वेळेला. त्याच्यामुळे मग ह्या गोष्टींशी डील करताना आता तुम्हाला जर कल्पना आहे की एवढा मोठी जर्नी झाली आणि त्या सगळ्या गोष्टी बघताय तुम्ही स्वतःहून, सो ते गरजेचं आहे पोहोचणं. एक मी ऍड करतो याच्यामध्ये, काय आहे की आपल्याकडे ट्रेकर बनायला ना कुठली एंट्रन्स एक्झाम नाहीये, कुठलं क्वालिफिकेशन नाहीये की तुम्हाला सिंहगडला जायचं तर पायथ्याला काही फॉरेस्टची लोक किंवा पोलीस थांबलेले नाहीत की तुझं बेसिक माउंटेनिंगचं सर्टिफिकेट दाखव आहे का तरच तू वरती जाऊ शकतोस. हे आपल्याकडे कुठेही नाहीये. ज्याला आपण स्टँडर्डायझेशन म्हणतो ना, ते कुठेही नाहीये. आणि ते संभव नसायला पण पाहिजे, कारण हा मुक्त छंद आहे. हा ज्याला आपण मुक्त भटकंती म्हणूनच म्हणतो. पण ज्या वेळेला तुमची टेक्निकल स्किल्समध्ये येतात, ज्या वेळेला तुम्हाला कुठेतरी लाईफ रिस्क असते, तुम्हाला कड्यावर चढा उतरायचं असतं, त्यावेळेला मात्र तुमच्याकडं बेसिक स्किल सेट हा असला पाहिजे. मग भले तुम्ही सर्टिफाईड व्हा किंवा तुमच्याकडे इतका दांडगा अनुभव आहे की ॲज गुड एज तुम्ही तो कोर्स केल्यासारखा आहे. आज महाराष्ट्रातले अनेक रॉक क्लाइंबर्स असे आहेत ज्यांचे बेसिक ॲडव्हान्स कोर्स काहीही झालेले नाही आहेत. कारण सह्याद्रीमध्ये कुठलाही सुळके चढायला, रॅपलिंग करायला हे क्वालिफिकेशन नाही आहे की तुम्ही हे केलं असेल तरच तुम्ही रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग करू शकता. पण आज ते अव्वल दर्जाचे क्लाइंबर्स आहेत. तर त्यामुळे ते क्वालिफिकेशन म्हणावं का तर दॅट इज नॉट अ क्वालिफिकेशन, दॅट इज अ ॲडिशनल स्किल सेट. पण तुम्हाला ही गोष्ट करण्यासाठी, म्हणजे मला रॉक क्लाइम्बिंग करण्यासाठी स्किल सेट शिकून घेतली पाहिजेत, हे जर माहिती नसेल ना, तिथे गोंधळ होतो. म्हणजे ह्याच्यात आपण असं म्हणू शकतो की ही अंडरस्टँडिंग लेवल किंवा हा ॲक्सेप्टन्स म्हणा किंवा कधी कधी अज्ञान पण असतं, काही लोकांना त्याचं नॉलेज पण असतं, दे डू बेटर. ते खरंच तसं वागतात, तसं करतात. त्याच्यामुळे त्यांचा जो प्रवास असतो तो छान चालतो. ते एक्सपिरियन्स करतात, ते शिकत जातात. पण जे आताताही उत्साही असतात थोडेसे, ते याच्यामध्ये आल्यानंतर हे काय मला करायचंच आहे, मग मी जाणार तिथे, आणि मग ते करायला जातात. मग ॲक्सिडेंट होतो, मग दुखापत होते, कधीतरी जीवही गमवावा लागतो.
सो त्यावेळेला हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. सो आजचा थोडासा मुलाखतीतला जो रुख राहिला आहे ना, तो हाच आहे की थोडासा अवेअर करणं. म्हणजे तुम्ही उद्या आज समजा की आता ट्रेक करणारी जी आत्ताची मंडळी आहेत, तुमच्यापैकी काही भटकंती करणारी मंडळी आहेत, त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं हा त्याच्यातला हेतू आहे मेन. थोडंसं पुढे जाऊया ह्याच्या, की आजकाल ऑर्गनायझर जे आहेत, ट्रेक किंवा टूर ऑर्गनाईज करतात, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, त्यांनी कसं स्वतःला म्हणजे ऑर्गनायझर जर का ते आहे तर त्यांच्याकडे कोणत्या गोष्टी असायला हव्यात. कारण आजकाल असं होतं की गल्लोगल्ली आणि दारोदारी ऑर्गनायझर झालेत, कारण तिथे गर्द्या व्हायला लागल्यात सह्याद्रीमध्ये. तर बरीच लोक येतात, लोक ट्रॅव्हल करतात, त्यांना भटकंती करायची असते आणि मग तिथून इन्कम सोर्स बघतात काही लोक. थोडंसं आपण त्याच्याकडे वळूया, कारण तुम्ही आता ते अनुभवलं असेल जास्तीत जास्त, तुम्हालाच माहिती आहे. तर मग त्या ऑर्गनायझरसाठी तुमचं काय असं एक हे राहील की बाबा तुम्ही ह्या पॅरामीटर्सला स्वतःला आधी चेक करा. सो ती चेकलिस्ट प्लीज त्याच्यासाठी. काय मी मगाशी तुम्हाला जे म्हणलं की ट्रेकर बनायला कुठलाही पॅरामीटर नाहीये, तसं ऑर्गनायझर बनायलाही दुर्दैवाने पॅरामीटर आपल्याकडे नाहीये. याच्यात एक लूपहोल असा आहे की 2021 साली आपल्या पर्यटन खात्याने एक GR आणलाय. तो GR एक्सक्लुझिव्हली ऑर्गनायझरसाठी आहे. जी लोक स्वच्छंद फिरतात, उद्या मला उठून एकट्याला माझ्या 4 मित्रांबरोबर सिंहगडला जायचंय, तर मला तो GR ती नियमावली लागू नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आणि दुसऱ्यांकडनं तुम्ही याच्यामध्ये एक्सपर्ट आहात असं सांगून तुम्ही ज्याला त्यांच्याकडनं फी घेता, ज्याला तुम्ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ट्रेक ऑर्गनाईज करता, त्यावेळेला तुमच्यावर काहीतरी बंधनं असलीच पाहिजे. ह्या दृष्टीने तो GR आणला गेला. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की एक 2009-10च्या सुमारास हिमालयामध्ये गेलेल्या 2 मुलांचा हिमालयामध्ये अपघात झाला. म्हणजे गेली ती मुलं त्याच्यामध्ये, आणि त्यांच्या पालकांनी जनहित याचिका हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली, रिट पिटिशन मला वाटतं दाखल केली की जर हा खेळ आहे असं तुम्ही म्हणता, गिर्यारोहण हा खेळ आहे, तर या खेळाला नियम कुठे आहेत? प्रत्येक खेळाला नियम असतात, मग या खेळाचे नियम कुठे आहेत? त्यावेळेला हायकोर्टाने क्रीडा खात्याला किंवा जे काही सरकारचं जे खातं होतं त्यांना असे आदेश दिले की तुम्ही याची नियमावली तयार करा. मग 2014 साली GR आला. तो GR इतका इम्प्रॅक्टिकल होता की त्याच्यावर स्टे आणून तो GRचं इम्प्लिमेंटेशन थांबवावं लागलं. नंतर परत 18 साली सरकारला जाग आली, परत 18 साली GR आला. तो पहिल्यापेक्षाही भयानक होता. मग त्याच्यावर परत स्टे ऑर्डर आणण्यात आली आणि 21 साली काही तज्ज्ञ मंडळींनीच बसून, ज्याच्यामध्ये आमची माय ॲडव्हेंचर काउन्सिल म्हणजेच मॅकची लोक होती, एक नवीन GR आणला. तो GR एक्सपर्ट लोकांच्या हातूनच तयार झाल्यामुळे तो फॉलो करायला बऱ्यापैकी बेटर आहे. मी असं म्हणत नाही की जो आम्ही दिला तोच आलाय, त्याच्यामध्ये सुटेबल बदल झालेले, सुटेबल म्हणजे जे सरकारला सुटेबल वाटलेले. तर तो GR आल्याच्या नंतर गंमत अशी झाली की त्याच्यामध्ये असं होतं की ऑर्गनाईज जर कोणाला ट्रेक करायचा असेल तर त्यांनी त्या GRच्या अंडर रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. म्हणजे तुमची एक सरकार दरबारी नोंद असली पाहिजे आणि त्या नोंदी प्रमाणे ज्या गाईडलाईन्स तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत त्या तुम्ही स्वतः ऑर्गनायझर म्हणून फॉलो करायच्या आणि लोकांवर इम्पोज करायच्या, म्हणजे सेफ्टी गाईडलाईन्स ज्या आहेत त्या. 21 साली आलेला जो GR होता त्याचं मी तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या का सांगतो, कारण हा जो तुझा प्रश्न आहे की कोणी उठून ऑर्गनायझर का बनतं आणि त्यांना क्वालिफिकेशन का नाहीये, तर त्याची मी कथा सांगतोय आता. त्यात आम्ही सुद्धा आहे, म्हणजे मी स्वतःला कन्सिडर करतो, कारण सह्याद्री वेढा मुळातच तिथून सुरू झालाय. सो आता हे माझ्यासाठी एक वर्कशॉप आहे. मी तेच प्रश्न विचारतोय ज्यातून मला बऱ्याचशा गोष्टी मिळणार आहेत आणि ते तुम्हाला जाणून घेणं सुद्धा फार महत्वाचं आहे. तर 21 साली तो GR आला. 21 साली आल्याच्या नंतर त्याला 6 म्हणजे GR प्रसारित झाल्यापासून ऑगस्ट 21 ला तो GR आल्याच्या नंतर 6 महिन्यांच्या आतमध्ये एक टेम्पररी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं ऑर्गनायझर्सना. ते टेम्पररी रजिस्ट्रेशन तुमच्याकडे 1 वर्षापर्यंत व्हॅलिड असेल. त्या 1 वर्षामध्ये तुम्ही रिक्वायर्ड स्किल सेट शिकून घेणं अपेक्षित आहे. मग समजा तुम्हाला टेक्निकल ट्रेक जर घेऊन जायचे असतील तर मग तुम्ही रॉक क्लाइम्बिंगचे कोर्सेस करा, म्हणजे बेसिक रॉक क्लाइम्बिंगचे कोर्सेस वगैरे करा. फर्स्ट एड तर तसाही कंपल्सरी आहे. आणि थोडक्यात 10वीच्या परीक्षेला बसण्याच्या आधी प्रिलिम क्लिअर करा, असा तो GRचं टेम्पररी रजिस्ट्रेशनचा उद्देश होता. आता ती जी सर्टिफिकेट्स होती, 21ची गोष्ट सांगतोय मी, ती ऑगस्ट 21च्या पुढचे तुम्ही 6 महिने मोजा, अंदाजे आपण फेब्रुवारी 22 धरू जवळपास आहे, तोपर्यंत ती प्रोसेस संपून परमनंट रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू व्हायला हवी होती. आज आपण मे 2024 मध्ये बसलेलो आहे, अजूनही लोकांना टेम्पररी सर्टिफिकेट मिळालेले नाही.
दिस इज द प्रोसेस की ज्या वेगाने ती चालली आहे. म्हणजे आपण जे सरकारी काम 10 महिने थांब म्हणतो ना, ते आम्ही कित्येक महिने थांबलेलो आहे. या दरम्यानच्या काळामध्ये ऑर्गनायझर्सची तुलना गणतीच नाहीये. किती आलेत, किती टिकलेत, किती नाहीत, कोणाकडेही त्याचा सेंट्रल डेटाबेस नाहीये. आता हा जे याच्याकरता आणला गेलेला होता की जर तुम्ही त्या 1 वर्षाच्या म्हणजे टेम्पररी सर्टिफिकेट जोपर्यंत तुमच्याकडे व्हॅलिड आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही काही अपघात केले, तुमच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल झाल्या, तर त्याचं एक बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं जाणार होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला परमनंट सर्टिफिकेट ऑर्गनायझर्सला दिलं जाणार होतं की हो, तुम्ही ट्रेक ऑर्गनाईज करायला आता पात्र आहात. पण गंमत अशी झाली आहे 3 वर्षामध्ये टेम्पररी सर्टिफिकेटचाच पत्ता नाहीये. मग आत्ता कुठेतरी 1-2 महिन्याकरता सर्टिफिकेट द्यायचं, 2 महिने संपल्याच्या तर ऑर्गनायझरने स्वतःहून फॉलोअप करायचा. मग तीच ती स्टँडर्ड उत्तरं मिळतात की हो चालू आहे, मग आता काय आचारसंहिता आहे, आता काही निवडणुका आल्यात वगैरे वगैरे वगैरे. आणि ह्याच्यामुळे ज्या लोकांचा हा फुल टाइम बिझनेस आहे त्यांच्यावर त्या सगळ्याचा इम्पॅक्ट व्हायला लागलाय. कारण होतं असं, मी भंडारदऱ्याला गेलो तर त्या तिथल्या फॉरेस्टच्या चेकपोस्टवर एखादा फॉरेस्टचा माणूस उभा असतो, त्यालाही कुठून तरी वरनं प्रेशर असतं की या लोकांची सर्टिफिकेट चेक केल्याशिवाय तू सोडू नको. माझं एकतर मी रजिस्ट्रेशन केल्याची फक्त पावती दाखवतो की हे बघा मी फॉर्म भरलाय पण माझ्याकडे काही सर्टिफिकेट नाहीये, किंवा दुसरा एखादा व्यक्ती असा असतो की जो म्हणतो हे माझं सर्टिफिकेट होतं पण ते संपलेलं आहे. या दोघांनाही आतमध्ये सोडलं जात नाही. एक उदाहरण म्हणून सांगतोय. हे सगळं त्यांच्या पार्टिसिपंटच्या समोर होतं. मग त्यांचे पार्टिसिपंट म्हणतात की इफ यू आर नॉट कम्प्लायंट, एक तर तू आमचे पैसे वाया घालवलेस आणि आमचा वेळ वाया घालवला, सो वी आर नॉट गोइंग टू गो म्हणजे एनिवेज विथ यू. पुढे पण म्हणजे ज्या वेळेला अजून पुढे काही वेगळा इव्हेंट ऑर्गनाईज करायची वेळ कट डाऊन होतं आणि मग ते थोडासा अपप्रचार सारखा वेग पुढे जातो. सो ह्या गोष्टी अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे. सो थँक्स टू यू की इतकं डेप्थमध्ये मे बी नॉलेज नसतं कुणाला. आता आपण त्या लेवलवरती काम करतो त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे, बिकॉज यू आर देअर की तुम्ही ती एक काउन्सिलच बनवली आणि ती कशी रन करायची, त्याच्यात काय पॅरामीटर्स असले पाहिजेत हे का कळलं, कारण तुम्ही ते सगळं स्वतः अनुभवलं. ते चॅलेंजेस होते की हे असंच असलं पाहिजे, नाहीतर मग खूप व्याप वाढतात. इथपर्यंत एक जो बेस होता ह्याचा ह्या क्षेत्राचा म्हणजे ट्रेकिंग कम्युनिटीबद्दल थोडंसं आपल्याला टेक्निकॅलिटीज आणि त्याच्यामध्ये काय कायदे कानून असले पाहिजेत किंवा त्याचे मॉरल्स किंवा एथिक्स ह्याच्याबद्दल आपण बोलत होतो. पण त्याच्यातनं एक मुद्दा येतो की ट्रेकिंग, मग नक्की ट्रेकिंग कशाला म्हणावं, कारण आता ह्या क्षेत्रात खूप वास्ट आहे, अजून वेगवेगळे प्रकार येतात. तर मग नक्की काय 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 येतं आणि ते कसं डिफाईन करायला हवं, आपण काय कशाला नक्की ट्रेक म्हणावं, कशाला गिर्यारोहण किंवा क्लाइम्बिंग किंवा अल्पायनिस्ट असे अजून काही वेगळे प्रकार येतात, तर मग त्याच्याबद्दल काय सांगाल? जनरली जे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये घडतं ते आपण गिरीभ्रमण, गिर्यारोहण नाही म्हणते मी, गिरीभ्रमण ह्याच्यामध्ये मोडलं पाहिजे. खरं तर हल्ली सरसकट सगळ्याला गिर्यारोहण, कारण तो शब्द रूढ झालेला आहे. पण भ्रमंती म्हणजे जनरल एक कुठेतरी एक्सप्लोरेशनला फिरायला जाणे, पण ते डोंगरावर जाणे, म्हणजे फिरायला इज नॉट इन अ पिकनिक सेन्स, पण कुठेतरी डोंगरा ज्याच्यामध्ये थोडंसं साहस इन्व्हॉल्ड आहे अशा ठिकाणी जाणे, ज्याला गिरीभ्रमण हे खरं तर म्हणलं पाहिजे, जे आपल्यामध्ये सह्याद्रीमध्ये खरं तर केलं जातं. गिर्यारोहण ही खरं सांगायचं तर संकल्पना थोडीशी हाय अल्टिट्यूडला किंवा हिमालयामध्ये किंवा जिथे माउंटेनरिंग स्किल्स तुम्हाला उपयोगाला पडू शकतात, मग त्याच्यामध्ये पीक क्लाइम्बिंग असेल किंवा एखादा काय म्हणतात त्याला, एखादा मोठा पास चढून उतरून येणं असेल, एखादा सर्किट ट्रेक असेल, हे तुम्ही पर्वतारोहण किंवा गिर्यारोहणमध्ये तुम्हाला हे करता येईल. तर काय झालेलं आहे की बेसिकली गिर्यारोहणासाठी तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा एक तुम्हाला पर्सनॅलिटी लागते, एक वेगळ्याच प्रकारचे स्किल सेट. म्हणजे मला वाटतं उमेश झिरपे सरांचा आता इंटरव्ह्यू झाला, सो त्यांनी ते सुरुवातीला डिफाईन सगळं केलेलं होतं की रिक्विजिट्स आहेत. म्हणजे उद्या उठला आणि कोणी पीक चढतंय, एखादं शिखर चढतंय, असं शक्यतो करू नये, नाही तर परत आपण अपघाताला निमंत्रण देऊ शकतो. तर त्यामुळे आत्ता महाराष्ट्रामध्ये जे होतं ना ते गिरीभ्रमण आहे खरं सांगायचं तर. त्याला आपण ट्रेकिंग, हायकिंग या गोष्टी आपण म्हणू शकतो. एक स्टेज तुम्ही वर गेलात की त्याला माउंटेनरिंग असा शब्द आहे. सो ही एक बेसिक व्याख्या आहे. मग बाकी तुम्ही जे करता ते मग काय म्हणतात, एक नेचर भ्रमंती जी आहे ती भटकंती ज्याला आपण साधी म्हणू शकतो, की मी गेलो तामिळीच्या जंगलामध्ये फिरून आलो, तर ते टेक्निकली ट्रेकिंगमध्ये बसत नाही. सो इट्स अ नेचर ट्रेल, म्हणजे तुम्ही फिरून येता फक्त, पण ती एक अभ्यासपूर्ण भटकंती असते, हे मात्र नक्की. नाही, बरं झालं, कारण ही कन्सेप्ट जर का क्लिअर असेल तर दरवेळेला सह्याद्रीत कसं असतं की काही हाईक असतात, काही ट्रेल असतात, काही जंगल ट्रेल्स असतात की ज्याच्यामध्ये आपण नुसती भटकंती करत असतो. सो त्याच्यामुळे ते जे कोणी आपल्यासोबत असतील तर त्यांना आपल्याकडून योग्य न्याय देणं त्या परिसराचा किंवा जे काय आपण करतोय ते त्यांना योग्यरित्या पटवून देणं फार महत्त्वाचं असतं.
सो आता थोडंसं बघितलं तर एक मागच्या 3 वर्षापूर्वीचा एक एक्सपिरियन्स सांगतो आणि त्या अनुषंगानेच पुढचा प्रश्न विचारतो. मी 3 वर्षापूर्वी ज्यावेळेला ट्रेक स्टार्ट केले तर मला वाटतं खिरेश्वरला गेलेलो. तर हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी जुन्नर दरवाजाच्या खालच्या बाजूला एक आडराई आहे तिकडच्या जंगलाचं. त्यावेळेला मला वाटतं आम्ही एक 7-8 लोकच होतो, 10-12 लोक होतो आणि त्या जंगलात गेलो. आमच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हतं तिथे. व्हेरी नेक्स्ट इयर पुढचा पावसाळा ज्यावेळेला मी इंस्टाग्रामवरती पाहिलं, आडराई खिरेश्वर, आडराई 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 आणि आडराईच्याच रील दिसत आहेत. गर्दी दिसते, ट्रॅफिक जॅम झालंय, लोकांना मागे पुढे होता येत नाहीये, रांगाच्या रांगा लागल्या आहेत आणि मग त्या बायोडायव्हर्सिटीवरती एक जबरदस्त लोड यायला लागला. तर मग मी तुम्हाला आता असं विचारेन की सह्याद्रीत अशी कोणती ठिकाणं आहेत ज्यांना तुम्ही पुण्याच्या भाषेत ना एक मंडई म्हणता, तर अशी कोणती कोणती ठिकाणं आहेत जी तुम्ही प्लीज सांगाल तर बरं होईल की त्या व्यतिरिक्त लोक विचार करायला सुरुवात करतील की फक्त रील बघून आपल्याला तिथे जायचं आहे असं नको. दुर्दैवाने पुणे म्हणजे सिटीज जे आहेत ना, स्पेशली पुणे, मुंबई, नाशिक, तर काय होतं की रील्सची एक गंमत सांगतो तुला, काय त्याच्यात चूक काही नाही आहे पण ना, कारण रील हा अनेक जणांच्या उपजीविकेचाही भाग आहे, तो प्रमोशनचाही भाग आहे. काय होतं, एखादा माणूस ज्या वेळेला एखादं धोकादायक रील टाकतो किंवा एखादं ते ठिकाण प्रसिद्ध करण्यासाठी रील टाकतो, मला एखाद्या रील मेकरला वाटू शकतं अरे ठिकाण मला खूप छान वाटतंय, मला हे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, पण तो जो प्रवास आहे ना, तो रील ते ठिकाण पोहोचवण्यापर्यंतच थांबतो. मला म्हणायचं असं आहे, त्या ठिकाणामध्ये धोका काय आहे, तुम्ही तिथे जाताना प्रिकॉशन काय घेतली पाहिजे, हे त्या रीलमध्ये कुठे येत नाही, बिकॉज इट्स अ पिक्चरायझेशन. म्हणजे आत्ता काल परवा मी बघितलं की ते ढाकबहिरीच्या कड्यावर का कुठल्या तरी, आता तो कळला नाही नीट कुठला आहे कारण तो फक्त पॅचचा फोटो होता, तो मुलगा फ्री चढ उतार करत होता. म्हणजे जिथे ऍक्च्युली रोप नव्हत्या, हडसरच्या खुंटीच्या वाटेचा तो, मला आता लक्षात आलं बहुतेक, तर तिथलं ते रील होतं. येस, म्हणजे खुंटीच्या वाटेचे आता बरेचसे रील मी बघतोय आणि ती फ्री क्लाइंबच आहे पण तिथे खुंट्या आहेत अशा छोट्या छोट्या वरती जायला, त्याच्यामुळे त्याला खुंटीची वाट असं म्हणतात. तर तिथे कोणी काहीही म्हणजे टेक्निकल सपोर्ट घेत नाही आहे, ना रोप आहे ना काही आहे, ना त्याच्यावरती कुठे सेटअप आहे किंवा मदतीला माणसं आहेत. आणि मस्त मग असं एक ड्रोन फिरवायचा, छान तो शॉट घ्यायचा आणि मग त्याच्यावरती एक धडाकेबाज मराठी कुठलं तरी गाणं टाकायचं. आताच्या छत्रपती शिवरायांच्या सिरीजमधल्या बऱ्याचशा सिनेमातली ती गाणी फार पॉप्युलर होतात, तर ती टाकून द्यायची आणि मग ती हाईप क्रिएट होते. सो प्रत्येकाला असं वाटतं की हे धाडस करावं. मग प्लीज नाही, मी तेच सांगत होतो की ते धाडस तुम्ही लोकांना करायला प्रवृत्त का करताय, त्याचं कारण असं आहे, तुम्ही जे करताय ते धाडस नाहीये, तुम्ही जे करताय ते अटेन्शन सिकिंग आहे, तुम्ही जो करताय तो मूर्खपणा आहे. रिझन असं आहे की तुमचा रील बघणाऱ्यातल्या क्लासला काही फिल्टर नाहीये. म्हणजे एखादा नवीन माणूस रील बघतोय का एखादा एक्सपिरियन्स माणूस रील बघतोय, याचे इंस्टाग्रामने काही फिल्टर्स लावलेले नाहीयेत. आज एखादा माणूस हेच खरं ट्रेकिंग असं समजून जर तिथे गेला आणि जर त्यांनी तो खुंटीच्या वाटेचा जो 90 डिग्रीचा जो कडा आहे त्यांनी जर त्या पद्धतीने जर चढा उतरायचा जर प्रयत्न केला आणि जर अपघात झाला, तर रील करणाऱ्यापैकी एक जण जरी तिथे माझ्यावर रेस्क्यूला तयार असेल तर मी आता हे माझं स्टेटमेंट मागे घ्यायला तयार आहे. काय होतं की ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट प्रसिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या अँगल्स, कारण हे बघा त्यांना काय वाटणार, मला याच्यामध्ये थ्रिल आणायचं आहे, पण कुठेतरी तुम्हाला ते सांगणं गरजेचं आहे की आता मॅन वर्सेस वाईल्ड आपण बघतो बेअर ग्रिल्सचं, पण बेअर ग्रिल्सचे तुम्हाला कुठेच सांगायला जात नाही की माझ्याबरोबर माझ्यासारखं तुम्ही अमेझॉनच्या जंगलात या बरं का, हे तुम्ही करून बघा, हे तुम्हाला खूप छान वाटेल. कारण त्याचं ते स्वतःचं ऍडव्हेंचर आहे, त्यांनी स्वतःच्या कुठेतरी एक शो पॉप्युलर करण्यासाठी ते केलेलं आहे. त्यालाही त्याची लिमिटेशन माहिती आहे, त्यालाही त्याच्याकडे एखादी बॅकअप टीम असेल, त्याची काही यंत्रणा असेल, पण कुठेतरी आंधळा आदर्श घेऊन जर आपण ते सगळं करायला सुरुवात केली ना, तर याचं 100% पर्यावसन हे अपघातामध्ये होणारच आहे, कारण त्याला ना फिल्टर्स नाही आहेत. म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं कोण ट्रेकर व्हावं ह्याला आपल्याकडे काही मर्यादाच नाहीये. मी उद्या माझा पहिलाच ट्रेक मला हे करायचंय हे बघून जर मी करायला लागलो, पहिल्याच ट्रेकला जर मला अपघात झाला तर आज आयुष्यभराचं दुःख नाही, जीव गेला तर संबंधच नाही, पण एक जो मानसिक धक्का मला बसेल, ज्याला आपण PTSD अनेकदा म्हणतो, की तो एक सेटबॅक बसतो की मला उद्या डोंगर बघितलं तरी धडकी भरते. हे याला इनडायरेक्टली जबाबदार कोण आहे तर हे रील मेकर्स आहेत. धोकादायक म्हणतोय मी, साधे हे नाही म्हणत आहे. आणि त्यांना ब्लाइंडली फॉलो करणारे लोक हे अजून वरचढ त्याच्यापेक्षा. कारण काय आहे, आपल्याकडे अवेअरनेसचा अभाव असल्यामुळे ते रीलवाले पुढे अवेअरनेसवाल्यांपेक्षा, आणि त्याच्यामुळे त्या कंटेंटचं रिपिटेशन भरपूर वेळा व्हायला लागतं. अशा कंटेंटचं रिपिटेशन भरपूर वेळा व्हायला लागलं की त्या ठिकाणी गर्दी व्हायला लागते. मग ती गर्दी झाली की शासनाला ती गर्दी आवरता येत नाही, कारण तेवढी मॅनपॉवर नाहीये, तेवढी ऍडमिनिस्ट्रेशन पॉवर त्यांच्याकडे नाहीये, आणि त्या ठिकाणाचा संपूर्णपणे प्रॉब्लेम होतो. म्हणजे आता तुझी मला मंडई जी म्हणाल असते, आता काजवा महोत्सव चालू आहे बघा उद्या परवापासून,
त्या काजवा महोत्सवामध्ये मग अटराई असेल, राजमाची असेल, भंडारदरा आहे, त्याच्यानंतर अगदीच सुधागडला वगैरे हा कुठेही म्हणजे काजवा महोत्सवाची असंख्य ठिकाणं आपल्याकडे आता सांगितली जातात. मी असंही बघितलंय की काजवा महोत्सव म्हणजे अवेअरनेसची बोंब जिथे होते तिथे बघा काय होतं ते. राजमाचीला तुम्ही कोंढाण्याची म्हणजे कर्जतची जी वाट आहे त्या वाटेवर काही झाड आहेत की जिथे काजवे दिसतात. तर मागच्याच वर्षी मी तिथे एका ग्रुप बरोबर गेलेलो असताना मी त्यांना राजमाची किल्ला दाखवायला गेलेलो होतो आणि ती काजवा महोत्सवाची सुरुवात होती. म्हणजे इतकं काही त्यावेळेला तेवढी गर्दी नव्हती की ठीक आहे, समजा काजवा महोत्सवाला 6,000 लोक येत असेल त्यावेळेला फक्त 200-300 लोक होते. एक मुलगी टॉर्च घेऊन काजवे बघत होती. म्हणजे मे बी तिला शोधायचं होतं तिला आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, मला सूर्याकडे बघायचंय तर दुपारी 12 वाजता टॉर्च लावून बघ बरं सूर्य कुठे आहे, हे असं सांगण्यासारखं होतं. आणि तिच्याबरोबर तो ऑर्गनायझर पण होता, त्यांनी एकदाही सांगितलं नाही ती टॉर्च बंद करणं. मी ज्या वेळेला मागणं आमचा ग्रुप आला आणि काजवे डिस्टर्ब होतात त्या अर्थातच, कारण त्या हॅबिटॅटवर हल्ला केल्यासारखंच आहे. तुम्ही एक शेवटी काही प्रोटोकॉल्स फॉलो करूनच तुम्हाला तिथे जावं लागतं. म्हणजे उद्या समजा जंगल सफारीमध्ये ताडोबामधल्या वाघाला तुम्ही घरनं नेलेलं मटण टाकलं तर चालेल का? असं चालणार नाही. सो तिथले तुम्हाला जागेचे प्रोटोकॉल आणि फॉलो करायला सांगणारे मार्गदर्शक तुमच्यावर असायला लागतात. तर तिला मी म्हणलं अगं हे काय चाललंय, तर ती म्हणाली की अरे वो फायरफ्लाईज देखणे. म्हणलं हे बॅटरी टाकून होत नाही. म्हणले फिर कैसे दिखेंगे. म्हणलं टॉर्च बंद कर. मग तिला ते सगळं ते झाड दिसायला लागलं की सगळे असे लाइटिंग लागल्यासारखे ते सगळे काजवे होते. तर तरी तिचा प्रश्न होता की माझे टॉर्च बंद केल्यावर काजवे कसे काय दिसत आहेत. म्हणजे डोळ्यापुढे माझ्या दुसरे चमकले ते उत्तर ऐकल्यावर. नशीब तिच्या डोळ्यासमोर तसे चमकावे असं तुम्हाला वाटलं नाही. हा तर ऑर्गनायझरच्या चमकाव्यात अशी माझी खूप इच्छा होती, पण काही सोशल प्रोटोकॉल्स फॉलो करावे लागतात. हा जो सगळा अवेअरनेसचा अभाव आहे ना, हा मुख्य मुद्दा आहे या सगळ्यातला. आणि ही ठिकाणं प्रसिद्ध होण्यामागे मला काही प्रॉब्लेम वाटत नाही. हे बघा, मला काय म्हणायचंय, 1 लिटरच्या बाटलीमध्ये 1 लिटर पाणी बसतं, बरोबर आहे. मी आता तुला सांगितले बाटली घेऊन जाणे, याच्यात 5 लिटर पाणी भरून आण. प्रॅक्टिकली पॉसिबलच नाहीये. प्रत्येक ठिकाणाची एक कॅरिंग कपॅसिटी असते. एका घरामध्ये तुम्ही 4च लोक राहू शकता, एका घरामध्ये तुम्ही अख्खं गाव नाही गोळा करून आणू शकत. हे सह्याद्रीच्या काही हॉटस्पॉटच्या बाबतीत 100% लागू होतं, कारण ते ठिकाण तितक्या लोकांना सामावूनच घेऊ शकत नाही. राजमाची किल्ल्याचा पठार जरी मोठा असेल तरी राजमाचीला प्रॉब्लेम असा आहे की तिथे असंख्य अडचणीत जर प्रमाणाबाहेर संख्या गेली तर, कारण वॉशरूम्स कमी आहेत गावांमध्ये. हे राजमाची उदाहरण देतोय मी, अनेक गावांमधला हा प्रॉब्लेम आहे. मग लोकांना कुठेतरी ओपनवर जावं लागतं, ते एक वेगळे पर्यावरणपूरक इश्यूज होतात. थोडासा प्रायव्हसीचा इश्यू होतो की इतकी सगळे लोक बाहेर तरी कुठं जाणार. पाण्याचा इश्यू येतो किंवा ओव्हरऑलच तिथल्या सगळ्या बायोलॉजिकल सिस्टीमवर सगळा इम्पॅक्ट होतो. आज तिथले गावकरी ह्याच्यातनं कमवत आहेत, त्यांना रोजगार उपलब्ध होत आहे, हे तितकंच खरं आहे. आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, तेच त्यांचं उपजीविकेचं साधन आहे. पण हे सगळं कंट्रोल करायला आपल्याकडे सिस्टीम कुठे आहे. म्हणजे एक मोठा ट्रॅफिकचा चौक आहे, त्याच्यामध्ये अंधाधुंद मी ट्रॅफिक सोडून दिलेली आहे, त्याच्यात सिग्नलच लावलेलं नाहीये. जी अवस्था त्या चौकाची होईल ती आत्ता त्या सगळ्या हॉटस्पॉटची झालेली आहे. आणि काय होतं, अशा वेळेला अपघात झाला की सरकारकडे एकच सोल्युशन असतं, बंद करा. म्हणजे प्रोहिबिशन आणि रेग्युलेशन ह्याच्यामध्ये फरक आहे की ह्या समजा आता कर्वे पुतळ्यावर जर उद्या अपघात झाला तर कर्वे पुतळ्याची वाहतूक तुम्ही बंद कराल का? नाही. तुम्ही काय कराल, एकतर ट्रॅफिक पोलीस बसवाल किंवा तिथे काहीतरी अवेअरनेस क्रिएट कराल किंवा सिग्नल जरा चांगले मॉनिटर कराल, काहीतरी तिथे असं कराल की जिथे हा जो प्रकार झालाय हा परत केला जाणार नाही. पण यू कॅनॉट रिस्ट्रिक्ट द ट्रॅफिक विच इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. आता ह्या सगळ्या मंडईच्या जागा तू ज्या म्हणतोयस ना, ह्याच्यावर गावकऱ्यांचा इतका जास्त फायनान्शियल भार आहे की गावकऱ्यांनी आपापले चाललेले जॉब सोडून पर्यटनाकडे पूर्ण आपला व्यवसाय म्हणून बघितलेला आहे. म्हणजे राजमाचीतली अनेक लोक हे फुल टाइम पर्यटनामध्ये आहेत, खिरेश्वरमधले अनेक लोक फुल टाइम पर्यटनामध्ये, हरिश्चंद्रगडचे अनेक लोक फुल टाइम पर्यटन त्याच्यामध्ये आहेत. हे त्यांच्या दृष्टीने किती जरी चांगलं असेल तरी एक क्षण असा येतो जिथे त्यांनाही हे नको नको होतं, कारण अवेअरनेस नाही आहे आपल्याकडे. ऑर्गनायझरला मी ब्लेम थोडासा का देईन, कारण द ग्रुप इज इन युअर कंट्रोल. मुक्त ट्रेकर्सना काही हे नाही ना, माझं मन मानेल तसं मी करतोय. मग ते थोडंसं सोशल रिफॉर्मच्या जर पलीकडचं असेल तर कदाचित मला तिथली लोक अडवतील सुद्धा. म्हणजे आता आपण तोफेवर चढून फोटो काढणं बघतो की जी स्वच्छंदी लोक तिथे जातात, मग त्यांना तडाखे बसतात तिथे ते आवर्त घेतात.
पण ज्या वेळेला तुम्ही ऑर्गनायझरकडनं जाता तर त्याला पहिल्या ब्रीफिंगमध्ये हे सांगण्याची गरज आहे की इथले सोशल प्रोटोकॉल्स काय आहेत, इथले इकॉनॉमिकल प्रोटोकॉल्स काय आहेत आणि इथले बिहेवियरल प्रोटोकॉल्स काय आहेत. बऱ्याच वेळेला असं झालं 2 ऑर्गनायझरच्या मध्येच भांडणं घडतात तिथे, तुझा ग्रुप पुढे का माझा ग्रुप पुढे. आणि हे सगळं तिथल्या कोलॅप्स झालेल्या सिस्टीममुळे आहे. हे तू कुठल्याही बाहेरच्या राज्यामध्ये कधी कुद्रेमुखला आत्ता त्यांनी इतकी सुंदर सिस्टीम केली. आमची एक मैत्रीण आहे प्रीती पटेल म्हणून, ती आता एक रिसेंटली तो किस्सा सांगत होती की त्याला तिकिटिंग सिस्टीम केलेली आहे. किंवा तू आपल्या ह्या जंगलांमध्ये जा, ताडोबा किंवा ही जी सगळी सँक्च्युरीज आहे त्याच्यामध्ये, कारण एक कायदा आहे जो त्याला गव्हर्न करतो. आणि तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून जेव्हा ती भ्रमंती करता त्यावेळेला ती जास्त सुंदर होते रादर दॅन दिस अनऑर्गनाइज भ्रमंती. नाही, हे मला कुठे हा एक्सपिरियन्स झाला. एक लास्ट इयर पावसाळ्याचाच इन्सिडेंट होता. आम्ही अंधारबनला गेलो होतो. तर आता ऑर्गनायझर मी आणि तिथे मग एक वेंडर चूज करावा लागतो. आता त्याचं मी नाव इथे नाही घेणार, पण तशीच परिस्थिती होती. लिटरली त्या वेंडरकडे त्या दिवशी इतकी गर्दी झाली होती की त्याने जेवणात जो रस्सा किंवा जे काही भातावर घेण्यासाठी जे काही बनवलेलं, तर माझ्या एका पार्टिसिपंटने मला असा प्रश्न विचारला की सर, आज मला वाटतं अंधारबनला पाऊस खूप झाला आहे, त्याच्यामुळे इथे रश्श्याला पूर आलेला आहे. सो मला मग ते ऐकल्यानंतर कळेना की त्याच्यावर बांध घालावा की ते तोडून पूर वाहून जाऊ द्यावा की काय करावं. पण लिटरली त्याची कॅपॅसिटी तितक्या लोकांना सर्व करण्याची नव्हती. बट तुम्ही जसं म्हटलं, तो त्याचा व्यवसाय होता, त्याने ते घ्यायचं होतं. ठीक आहे, मी माझ्या पार्टिसिपंटना थोडंसं कन्व्हिन्स केलं, सांगितलं, पण मी त्याला तसं काही म्हटलं नाही. माझ्या ग्रुपला मी सांगितलं, आवरा जे काय अवेलेबल आहे त्यात प्लीज तुम्ही सॅटिस्फाईड राहा आत्ता तरी, कारण मी काही वेगळं करू शकणार नाही. वेगळं अरेंज करायला खूप वेळ जाईल, इथे टाईम कन्झ्युमिंग आहे आणि इथे वेळेची किंमत आहे आत्ता तरी, कारण तुम्ही ट्रेक करून आलात आणि इरिटेट व्हाल म्हणून. तर जसं तुम्ही म्हटलात, तर आता मला ना हे म्हणायचं आहे की हॉटस्पॉट झाले ना त्यांच्याकडेच थोडीशी जास्ती गर्दी होते. आणि सह्याद्रीत असेही काही ट्रेक आहेत, अशाही काही गोष्टी आहेत फार सुंदर आहेत, जाणं शक्य सुद्धा आहे. तुम्ही जर का मॅनेज केलं, टाईमलाईन बनवली, एक वेळापत्रक बनवलं, तर तुम्ही तिथे पोहोचूही शकता. सो मी थोडासा ना मुद्दाम हा प्रश्न का विचारतो, कारण मी राहतो रत्नागिरी जिल्ह्यात. म्हणजे माझं ते बर्थ प्लेस किंवा आता तिथे कामानिमित्त मी जास्त काळ असतो, चिपळूण वगैरे. तर ते आमच्या पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ना अतिशय जबरदस्त ट्रेक आहेत. मग ना त्या रत्नागिरीच्या ट्रेकबद्दल मला नेहमी असं वाटतं की इकडे लोक का नाही आहेत. मी असा प्रयत्नशील असतो की इथे आले पाहिजे. मग ते इव्हेंट ठेवण्याच्या पाठीमागे थोडासा असतो. आता सध्याच आम्ही एक प्रचितगड केला, त्याच्यानंतर सुमारगड मैपतगड केला. तर या ट्रेक्सबद्दल काय सांगाल? कारण तुम्ही, मला असं वाटतंय की आता एवढी भ्रमंती केली, इतके किल्ले केलेत, जवळपास 350च्या वरती किल्ले झालेत त्यांचे भटकंतीच्या माध्यमातून. तर त्या भागाबद्दल काही सांगाल? तिथे लोक का नाही जात आहेत किंवा कशी जातील किंवा जाणं गरजेचं आहे का, असा माझा प्रश्न पुन्हा. छान प्रश्न आहे. कुठलंही ठिकाण प्रसिद्ध होण्यासाठी 3A गरजेचे आहेत. ओके, त्यातला पहिला जो ए आहे तो म्हणजे अट्रॅक्शन. त्या ठिकाणामध्ये स्पेशल काय. दुसरा जो ए आहे तो म्हणजे ऍक्सेस. ते ठिकाण पोचायला सोपं आहे, चढायला सोपं आहे, अवघड आहे वगैरे वगैरे. आणि तिसरा जो आहे तो आहे अवेलेबिलिटी. अवेलेबिलिटी कसली? रिसोर्सेसची. म्हणजे काय की तिथे मला टेंट मिळतोय का, जेवण मिळतंय का वगैरे वगैरे. या 3 पैकी एक घटक जरी मिसिंग असेल तरी ते ठिकाण हॉटस्पॉट होऊ शकत नाही. ओके, अंधारबन, देवकुंड, हरिश्चंद्रगड, कळसुबाई, नाणेघाट ही जी हॉटस्पॉट झालेली ठिकाण आहेत त्याला हे तू 3 पॅरामीटर्स लावून बघ. अट्रॅक्शन आहे, मी उदाहरण देतो तुम्हाला. देवकुंड वॉटरफॉल अट्रॅक्शन आहे. मला हा गेला, मला बघावंसं वाटतंय. त्याचं कारण असं आहे, ह्याच्या रीलला 10,000 लाईक मिळालेत, पण मी शेजारच्या खजिना वॉटरफॉलला जर गेलो, समजा की जो कदाचित देवकुंडपेक्षाही सुंदर आहे, उदाहरण सांगायचं झालं, आणि मी समजा सांगितलं अरे हा खजिना वॉटरफॉल देवकुंडपेक्षाही छान आहे बरं का, इथं तुम्ही जा, माझ्या रीलला 200च लाईक मिळाले, तर काय उपयोग नाहीये. म्हणजे ते ठिकाण अट्रॅक्टिव्ह नाहीये लोकांसाठी. मी किती पटवून देण्याचा प्रयत्न केला. बरं, त्याला हॅमरिंग इम्पॅक्ट म्हणतात. म्हणजे त्या खजिना वॉटरफॉलला ज्याला 100 लोक चांगला म्हणतील मग तिथे ते डेव्हलप व्हायला लागेल. त्याच्यामुळे अट्रॅक्शन हे सगळ्यात महत्वाचं आहे. काजवा महोत्सवलाच राजमाचीला एवढी गर्दी का होते? कारण काजवा हे अट्रॅक्शन आहे. कारवीलाच रतनगडला गर्दी का होते? मी म्हणलं तुला तर उद्या रतनगडला जा, कोणी नाही जाणार. कारण अट्रॅक्शन, मला तिथे लुक्रेटिव्ह ज्याला आपण म्हणतो लोभावणारं काय मला तिथे काहीच नाहीये. त्याच्यामुळे ते नाही. ऍक्सेस, एखादं मला ठिकाण बघायला जायचंय, एखादं मला अगदी असं एखादं फुल फळ झाड काय बघायला जायचंय की जे फक्त जगामध्ये तिथंच येतं, हे माझ्यासाठी समजा की अट्रॅक्शन आहे असं समजा तुम्ही. पण ते ठिकाण चढण्याचा जो टायमिंग आहे तो 4.5 तासाचा आहे. मला इतकं छाती वर खाली करत दमत 4 लिटर पाणी रिचवत अजिबात तिथे जायचं नाहीये. जाऊ तिथे कोणीतरी जाऊन त्या फुलाचा फोटो पाठवेल मला.
म्हणजे काय, ऍक्सेसची बोंब आहे, ऍक्सेस अवघड आहे तिथला. आणि तिसरं म्हणजे अवेलेबिलिटी. अट्रॅक्शन आहे, ऍक्सेस आहे, पण मला तिथे सगळं स्वतःहून कुक करायला लागतंय. मला तिथे टेंट लावून द्यायला कोणी नाहीये, मला चहा मागितला की आणून देणारं कोणी नाहीये, अवेलेबिलिटी नाहीये. ह्यातला एक जरी घटक मिसिंग असेल तरी ते हॉटस्पॉट होऊ शकत नाही. तू आत्ता जो प्रश्न विचारलास त्या ठिकाणांमध्ये ह्या कॉमन पब्लिकला अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने काहीच नाही आहेत. महिपत गडावर समजा एखादा ट्रेकर गेला आणि त्याने महिपत गडावर गेलो मी असं सांगितलं लोकांना, तर किती लोक म्हणतील अरे किती भारी काम केलंस म्हणून. पण उद्या जर समजा तो म्हणाला की मी हरिश्चंद्रगडला गेलो बरं का, कोकणकडा बघितला, मी साल्हेर बघितला, तर एक काय म्हणतात त्याला लुभावणारी गोष्ट आहे ना, एक आकर्षित करणारी गोष्ट आहे, जरा पाठीवर शाबासकीची थाप पाडणारी गोष्ट. एक फर्स्ट प्रेफरन्स किंवा अशी प्रायोरिटी राहते. आपण म्हणतो ना की सर्वोच्च पद, जसं साल्हेर हा किल्ल्यांमधला सगळ्यात उंच किल्ला राहिला, कोकणकडा भौगोलिक दृष्ट्या असं काही एक आश्चर्य आहे की ते पाहणं, तिथे जाणं आणि त्याचे फोटो किंवा ते सांगणं हे एक म्हणजे एका वेगळ्या उंचीवर जातं. मग तसं गोष्टींमध्ये लोक शोधतायत की बाबा हे असेल तरच आम्ही तिथे जाणार. मग हा एक पार्ट राहतो. त्याच्यामुळे कदाचित साल्हेरकडे जास्ती वळत असतील, कोकणकड्याकडे जास्ती जात असतील. साल्हेरकडे वळतात ते पण ट्रेकर वळतात, ठीक आहे. म्हणजे ज्यांना ऍक्च्युअली तो इतिहास जाणून घ्यायचा आहे, ज्यांना खरंच तो एवढे किल्ले मी बघितले, आता मला सर्वोच्च किल्ला चढायचा आहे, हे ज्यांना करायचं ते साल्हेरला जातात. पण ही जी कॉमन ठिकाण आहे की ज्यांचा क्लाइम्बिंग टाइम ठीक मॅनेजेबल आहे, 2 तास 3 तास वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये मला मजा करण्यासारखी भरपूर ठिकाण आहेत. अंधारबनला माझी 6-7 तासाची चाल आहे, पण मध्ये ओढे आहेत. मला तिथे फोटो काढण्यासाठी चांगले ठिकाण आहेत, किंवा मला तिथे एन्जॉय करण्यासारखं माझ्या मनाचं समाधान होईल अशा भरपूर जागा आहे. म्हणजे अट्रॅक्शन खूप छान आहे. मला आल्यावर गरम ताटात जेवायला मिळतंय, ही अवेलेबिलिटी आहे. आणि ऍक्सेस म्हणजे फार काही चढ उतार नाहीये, म्हणजे मी घरी आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाऊ शकतो. हे जर असेल तिथे हॉटस्पॉट बनायला सुरुवात होते. तामिळीमध्ये हजारो अशा जागा आहेत की ज्या ऍक्च्युली हॉटस्पॉट बनण्याची कपॅसिटी ठेवून आहेत, पण ही सगळी गर्दी बघता आम्ही त्यांना लोकांसमोर आणायलाच धजावत नाही. कारण काय आहे की आज, किंवा मी आता कालचं तुला उदाहरण देतो, मी काल कोयना बॅकवॉटर्सला, आता मी त्या गावाचं नावही सांगणार नाही आता म्हणजे पॉडकास्ट संपल्यावर सांगेन, की ते कोयना धरणातलं अतिशय रिमोट गाव आहे, म्हणजे कोयना बॅकवॉटर्सच्या एरियातलं. तिथे काल मी 3 दिवस तिथे मुक्कामी होतो. मी आज दुपारी 2:30 वाजता परत आलोय. अख्ख्या त्या म्हणजे चारी दिशेला 10-10 किलोमीटरचं मार्किंग केलं ना, तर एकही गावाबाहेरचा माणूस मी सोडून कोणीही नव्हता. मी 2.5 तास बोटिंग करून एका स्पेसिफिक ठिकाणी गेलो, तिथे एक मोठा जंगल ट्रेक करून आलो. तिथं कालचा माझा जो मुक्काम होता तो जस्ट त्या बॅकवॉटरला लागून अशा ठिकाणी होता की मी समजा टॉर्च, अगदी पॉवरफुल टॉर्च जरी मारला असता तरी कित्येक किलोमीटर तो पोहोचू शकला नसता. तिथे ते रातकिड्यांचे आवाज असतील, तिथली ती एक चांदण्यांची रात्र अनुभवणं असेल, हा एक्सपिरियन्स आपण स्वतःपुरता ठेवावा का? तर माझं असं म्हणणं आहे, आता सध्याची परिस्थिती बघता काही प्रमाणात हो. त्याचं कारण सांगतो तुला. जर मला उद्या तिथल्या गव्हर्नमेंटने ॲश्युरन्स दिला ना की हे ठिकाण आपण डेव्हलप करूया आणि याची सगळी जबाबदारी आम्ही घेतो, तर मला आता कुठेही त्या ठिकाणाचं नाव सांगायला, म्हणजे त्याच्यासारख्या ठिकाणाचं नाव सांगायला कुठेही प्रॉब्लेम नाही. पण गव्हर्नमेंट कशाची जबाबदारी घेत नाहीये. म्हणजे मी म्हटलं ना बंद करणे, त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो, त्याच्यात त्यांची काही प्रमाणात चूक नाहीये. रिसोर्सेसच नाहीयेत आपल्याकडे. 10-12 हजार लोकांना कंट्रोल करायला तुला किमान 5,000 लोकांची फौज लागेल, किमान. हा की जे व्यवस्थित कुठेच मग गव्हर्नमेंटकडे माणसं एवढी, आणि कोणाला वेळ हे करायला? मग त्यापेक्षा काय बंदच करा, तुम्हाला त्रास नको, आम्हालाही नको. त्यामुळे ही जी बाकीची सगळी ठिकाणं आहेत ना, त्यांच्यामध्ये लोकांना अट्रॅक्ट करण्याची कपॅसिटी लोकांच्या दृष्टीने कमी आहे. मी म्हणून इन्व्हर्टेड कॉमामध्ये लोकांच्या दृष्टीने कमी आहे, म्हणून ती ठिकाणं हॉटस्पॉट होऊ शकत नाहीत. आणि ते एका दृष्टीने बरं आहे असं वाटायला लागले आता. कारण काय माहितीये का, की तुला उद्या मंडईत खूप गर्दी झाली तर कुठंतरी भाजी घ्यायला जायलाच पाहिजे ना. मग जरा ते आपणच तिथे ग्राहक असो असं ठिकाण तू शोधशील की जिथे फार काही गर्दी नाहीये, तर कदाचित अशी ठिकाणं राहू दे. नाही, डेफिनेटली. आणि ना आता म्हणजे हे जे बोलणं झालं ना, त्याच्यावरती अजून एक थोडासा आपण एक प्रश्नाकडे वळूया. तो थोडा सेन्सिटिव्ह राहतो, मला नाही माहिती आहे की नाही तुमच्या दृष्टीने किंवा सगळ्यांच्या दृष्टीने. आता काय होतं की हे जेव्हा गर्दीचा पार्ट तुम्ही म्हटलात की इतकी गर्दी कंट्रोल करायला आपल्याकडे यंत्रणेकडे इतकी पॉवर नाही आहे. मग अशा प्रसंगी ना काही आपल्यातलेच लोक असतात, ते तिथे ती जबाबदारी समजतात की माझी जबाबदारी आहे, मी तिथे गेलं पाहिजे. कधीतरी ट्रॅफिक सोडताना दिसतात, कुठे काहीतरी मेस झाला असेल तर तो क्लिअर करताना दिसतात. तर आता हल्ली शिवप्रेमी ग्रुप्स वगैरे दिसतात, आणि मग त्यांच्याकडनं काहीतरी लोकांना मग कधीतरी चांगले धडे शिकवले जातात किंवा काहीतरी अशी एकदम अग्रेसिव्ह भूमिका घेतली जाते.
तर मग त्या शिवप्रेमी ग्रुपबद्दल काही लोकांचे निगेटिव्ह माइंडसेट आहेत, काही लोकांचे पॉझिटिव्ह माइंडसेट आहेत. तर ते तसं का होतंय याच्याबद्दल प्लीज यांना सांगितलं किंवा मलाही सांगितलं तर फार बरं होईल. काय होतं म्हणजे निगेटिव्ह माइंडसेट त्याच्याकरता निर्माण होतो कारण त्याच्यामध्ये व्हायलन्स दिसतो, ठीक आहे, पण त्याच्यामागचा पर्पज कधी लक्षात घेतला जात नाही. गंमत अशी आहे की एखाद्या तोफेवर चढून फोटो काढणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे व्यक्तीबद्दल तुझ्या मनामध्ये एक राग असतो कुठेतरी. आपण त्याला 2 वेळा समजावून सांगतो की अरे खाली उतर, मग तो कुठेतरी एक अरेरावे करतो, कुठेतरी एक तो क्लॅशेस होतात, ते घर्षण होतं आणि मग कुठेतरी कायदा हातात या लोकांना घ्यावा लागतो. कारण आफ्टरऑल काय आहे की ती अस्मिता महत्वाची. म्हणजे आज तुला तो हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स त्या माणसाच्या त्या फोटोपेक्षा आज तुला ते महत्वाचं आहे की आज मी ते कशासाठी आलोय, आज माझ्या मनामध्ये या ठिकाणच्या भावना काय आहेत आणि हे ठिकाण ऍक्च्युली आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. त्यामुळे होतं काय की समोरच्याने जर आपलं किती पॉझिटिव्हली सांगितलेलं बोलणं मनावर जर घेतलं नाही, तुम्ही त्याला किती समजावून सांगितलं, त्याला ते रिटॅलिएटच जर तो करत राहिला, तर अल्टिमेटली तो आपण ज्याला रिकॉईल ऍक्शन म्हणतो, मग हात उठतो आणि ते पुढचे सगळे प्रकार होतात. पण कधी कधी असं वाटायला लागतं की हे खरंच हल्ली गरजेचं होत चाललंय का. म्हणजे हा क्वेश्चन मार्क आहे आता की तुम्हाला जर तो सेल्फ अवेअरनेस नसेल तर इट इज. मी तुला रायगडावरचा एक 3 महिन्यापूर्वीची घटना सांगतो. होळीचा माळ जो आहे ना आपला रायगडची, ते शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. मी मेघडंबरी नाही म्हणत आहे, पुतळा जिथे आहे खाली होळीचा माळ आहे, तर त्या पुतळ्याच्या मागे जर तुम्ही बघितलं ना तर अशी एक टेकडी आहे छोटी, की जी तुम्ही नगरखान्यातनं बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला टेकडी लागते आणि मग तो खाली होळीचा माळ आहे. तिथे एक नॉर्थ इंडियन मुलं, त्यांच्यावर एक मराठी मुलगा होता आणि त्यांनी पूर्ण शर्ट काढला त्या नॉर्थ इंडियन मुलांनी आणि त्याचे 6 पॅक ॲब होते आणि तो शिवाजी महाराजांच्या त्या फोटोकडं पाठ करून तो असं ते बॉडी बिल्डिंगचे फोटो काढत होता आणि तो जो मराठी मुलगा जो होता तो त्याचे ते फोटो सेशन चालू होतं. एकाचं झाल्यानंतर दुसऱ्याने चालू केलं आणि त्याच वेळेला मी त्या आपल्या नगरखान्याच्या साईडनी बाहेर आलो, तो जो छोटा दरवाजा आहे तिथनं, आणि मी ते बघितल्यानंतर त्या मुलांकडे मी गेलो आणि म्हणलं अरे काय चाललंय तुमचं. तर मी अगदी ओपनली हा किस्सा सांगतो बरं का, म्हणजे का हात उचलायला लागतो. तर तो मला म्हणला काय म्हणजे दिसत नाही का फोटो काढतोय मी. अरे म्हणलं हे एकतर असे फोटो काढायचं ठिकाणच नाहीये आणि आता जर तू चुकून काढलेस तर कुठं टाकू नको, नाही तर उद्या दिसणार नाहीस कुठं. इतकंच. आणि तो इट्स हायली सेन्सिटिव्ह बिकॉज ऑफ द ऑब्व्हियस रिझन्स. तो असलाच पाहिजे हायली सेन्सिटिव्ह विषय. त्या मुलाचं मला पुढे उत्तर असं होतं की कुठे लिहिलं इथे की असे फोटो काढायचे नाहीत म्हणून. तर हे आमचं बोलणं चालू असताना तो जो मराठी एक जो मुलगा होता, मी मराठी का म्हणतो कारण त्याला कळत होतं मी काय म्हणतो, गरजेचं आहे हे सांगणं की तिथे तो मराठी मुलगा होता, उपस्थित होता. तर त्याच्यानंतर अजून एक किस्सा सांगतो तुला कळेल हे काय ते. तर तो मला म्हणला की दादा काय प्रॉब्लेम, सुदैवान दादा तरी म्हणला, तर काय हरकत आहे म्हणला काढायला. अरे म्हणलं ह्या माणसाने त्याची शक्ती दाखवली म्हणून तू आणि मी आहोत असेल, तू तुझं शक्ती प्रदर्शन काय करतोयस इथे. ते जे ज्यांची मूर्ती आहे ना त्यांच्यामुळे आज तू आणि मी आज इथे बसलोय. तर त्याला ते कुठेतरी क्लिक झालं की हे. त्या मुलाने शर्ट घातला आणि ते सॉरी म्हणून पुढे निघून गेले. सुदैवाने हे फ्रिक्शन टाळलं कुठंतरी. ह्याचं कारण हा थोडासा टेम्परामेंटचाही भाग असतो. कारण मला कदाचित मी म्हणलं अगदी आपण समजावून सांगू पण डायरेक्ट म्हणजे काय म्हणतात ते हल्लाफुल करण्यात काही अनेकदा अर्थ नसतो. कदाचित ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी सॉर्ट होऊ शकतं. पण काय होतं अनेकदा ज्या वेळेला शिवप्रेमी लोक मारहाण करतात ना, ती शेवटची स्टेज असते कारण सांगून ऐकलेलं नसतं, म्हणून ती स्टेप उचलायला लागते तुम्हाला. आता रायगडावरचा दुसरा किस्सा आमच्या मित्रांच्याच बाबतीत घडलेला आहे. रायगडला तू रोपवेने जिथून वरती येतोस, वरती आल्याच्या नंतर ते रोपवेचं कॅन्टीन आहे बघा. त्या रोपवेचं कॅन्टीन तुम्ही 2 पायऱ्या चढलात की गाईड्सचं एक केबिन आहे, तुम्हाला गाईड्स मिळतात. तर तिथे एक आपल्या लोकांचा ग्रुप आला आणि त्यांनी त्या गाईडला विचारलं फी किती आहे तुझी. मग त्याने काहीतरी सांगितली. मग फी मध्ये तू काय काय दाखवणार. मग हे दाखवतो ते दाखवतो ते दाखवतो, इकडून इकडं जायचं इकडून इकडं जायचं आणि सगळ्यात शेवटी आपण समाधीपाशी जाऊ. तेव्हा त्यातल्या एका माणसाने त्या गाईडला विचारलं कोणाची समाधी. त्याचा आहे का नाही म्हणजे नाही त्याच्याबद्दल आता तुझ्या पुणेरी पाहण्यातनं त्या प्रसंगात अगदीच काय मनात आलं ना ते प्लीज इथे आम्हाला सगळ्यांना सांगावं. टकमक टोकाचा वापर किती छान झाला असता. आपण थोडा 21व्या शतकात आहोत आणि टकमक टोक बघणे इतकंच लिमिटेड आहे. नाही तर त्या टोकाने बऱ्याच प्रसंगात काय पाहिलंय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
म्हणजे हा सेल्फ अवेअरनेस जिथे कमी येणार आहे, तू काय करू शकतोस रे? किती ठिकाणी तू काय आर्किओलॉजीची माणसं तर जागोजागी बसू शकत नाहीस की इथे फोटो काढू नका. अर्थात जिथे पॉसिबल आहे तिथे रायगडावर अनेक ठिकाणी येत ती, पण स्पॉट अँड स्पॉटलाईट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. शेवटी आज तू जसं म्हणलास की आपल्यातलेच काही जण ट्रॅफिक का कंट्रोल करतात, कारण तिथे मॅनपॉवर नाही आहे त्या लोकांची. यू नीड टू टेक अ चार्ज, यू नीड टू कंट्रोल द प्लेस अँड यू नीड टू मेक, म्हणजे सँक्टिटी त्याची मेंटेन करायला लागते. हा प्रकार आपल्याकडे हल्ली करणं गरजेचं व्हायला लागलाय. म्हणजे हरिहर किल्ल्यावरचं ती गंमत अशी आहे की त्या पायऱ्या ज्या आहेत हरिहरच्या, त्या पूर्ण ब्लॉक झालेल्या असतात कम्प्लिटली, कारण तो एकच तेवढा रूट आहे बघा, आणि इनकमिंग आउटगोईंग एकाच रूटवर आहे, कारण पर्यायच नाहीये दुसरा. मग खालनं येणारे लोक म्हणतात अरे आम्हाला उशीर झालाय, वरून येणारे लोक म्हणतात आम्हाला उशीर झालाय. समबडी नीड्स टू स्टे देअर. हा बाबा मग तुम्ही खाली जा, तुम्ही वर या. हे कुठेतरी मॉरल पोलिसिंग ज्याला आपण म्हणतो ना, हे तुम्हाला एक जबाबदारी घेऊन करायला लागतं. जर कोणी ऐकत नसेल त्याला एक 2 शब्द सुचवायला लागतात. त्याचं कारण असं आहे ना, तुम्हाला अपघात झालेला बघवणार नाहीये, तुम्हाला एखाद्या ठिकाणची मानहानी झालेली बघवणार नाहीये. सो दॅट यू नीड टू टेक सम स्टेप्स, आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस चांगलेच माहिती असतात तुम्हाला. तरी जर तुम्ही ते स्टेप घेत असाल तर ती गरजेची आहे, बिकॉज यू आर रेडी टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस. दॅट इज ओके. नाही, अगदीच खरं. आणि हे सगळं बघताना ना, म्हणजे आता ट्रॅव्हल करतो आपण, म्हणजे सह्याद्रीत भटकतोय, महाराष्ट्रात भटकतोय, महाराष्ट्राच्या बाहेरही जातो, आपण बरेच प्लेसेस बघतो, त्या खूप छान असतात. कधी कधी आपल्याला खूप लुभावतात आणि पटकन डोक्यात एक विचार येतो, यार हे सगळं असं आपल्याकडे का नाही आहे? कंपॅरिझन होते आपल्या माइंडमध्ये हे सगळं ऐकल्यानंतर. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण आत्ता ऐकतोय, तर आता रिसेंटली तुम्ही एक, मला वाटतं 2 ट्रिप केल्यात महाराष्ट्राच्या बाहेर. एक सोलो ट्रिप होत्या दुसऱ्या राज्यांमध्ये, जिथे तुम्ही जो अनुभव घेतला त्या ठिकाणांबद्दलचं, आणि मग तुमच्या मनात असं थोडंसं कंपॅरिझन झालं का की आपल्याकडे बाबा हे नाहीये, हे इथे खूप छान आहे, हे ऍप्लिकेबल आहे आपल्याकडे, आपण करू शकतो. तर प्लीज त्याच्याबद्दल सांगितलं तर फार बरं होईल. अच्छा, मी आता मागच्याच 1-2 महिन्यापूर्वी मी केरळ राज्यातले काही किल्ले बघायला गेलो होतो. सोलो ट्रिप मी केलेली होती. तर तिथले मोस्ट ऑफ द किल्ले भुईकोट आहेत ॲक्च्युली, आणि काही किल्ले फार सुंदर मेंटेन केले. म्हणजे बेकलचा जो किल्ला आहे, जो केरळ राज्यातला सगळ्यात मोठा किल्ला आहे. म्हणजे मी रेफरन्स द्यायचं झालं तर बॉम्बे सिनेमातलं एक गाणं आहे तू ही रे हरिहरांचं, ते ज्या किल्ल्यावर शूट झालंय तो बेकल किल्ला. तर तो किल्ला अमोल तू जाऊन बघ, एक कागदाचा तुकडा सापडणार नाही रे त्याच्यामध्ये. काय त्या लोकांनी कमाल मेंटेन केलं नाही. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये चार्जेस घेतलेले, त्याचे तुम्हाला जाताना एंट्री करून फी भरून वगैरे जावं लागतं वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे, पण सुपरबली मेंटेन, फारच सुंदर तो त्यांनी तो छान मेंटेन केलाय. मांजराबाद नावाचा कर्नाटक राज्यामध्ये किल्ला आहे, जो मँगलोर आणि बँगलोरच्या मध्ये एक सकलेशपूर नावाचं गाव आहे, त्याच्या वरच्या बाजूला तो किल्ला आहे. तिथे त्यांच्या आर्किओलॉजीची 3 लोक असतात याच्यासाठी निगराणी करायला त्या किल्ल्याची. मग एक साफसफाई करतो, एक पावती फाडतो वगैरे, वॉटेवर जे काय असेल ते. आणि त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत की इथे जर कोणी तुम्हाला हे वाजवताना दिसलं, आपलं काय ब्लूटूथ स्पीकर वाजवताना दिसला, तर तो जप्त करा. आणि हे माझ्यासमोर त्याच दिवशी झालं. तर 3च लोक आहेत बघ, पण कुठेतरी तिथल्या लोकांना या गोष्टीचा धाक आहे, आणि म्हणून त्या इन्सिडेंटच्या नंतर, म्हणजे तो ज्याचा ब्लूटूथ स्पीकर जप्त केला ना, त्याच्यानंतर तिथे येणार कुठल्याच माणसाने तो वाजवला नव्हता. म्हणजे कदाचित त्यांना, अगेन मी म्हटलं, तो अवेअरनेस असावा. तर हे जे इम्प्लिमेंटेशनचं आहे ना, किंवा तिथल्या लोकांना आपल्यासारखं, मला एक साम्य हे जाणवलं, मी तुम्हाला सांगतो की तिथल्या लोकांना ना रिस्टोरेशनची फार तळमळ आहे. आपल्यासारखेच, जसे आता आपल्या दुर्ग संवर्धन खूप संस्था, खूप जोरदार काम चालू आहे अनेक दुर्ग संवर्धन संस्थांचं, तिथल्याही लोकांना, पण त्यांना ते ट्रेनिंग नाहीये. म्हणजे होसदुर्ग नावाचा किल्ला जो बेकलच्याच शेजारी आहे, तो होसदुर्ग किल्ला पूर्ण पडत आलेला आहे. होसदुर्ग किल्ल्यातल्या ज्या मुलांची मी आतमध्ये, जी मुलं तिथे क्रिकेट खेळायला आली होती त्यांच्याशी मी बोललो, तर ते म्हणले की सर आम्हाला हे उभं परत करायचंय, पण आम्हाला गायडन्स नाहीये कोणाचा. तर काय होतं की तिथे त्या दुर्ग संवर्धन त्यांचे पण कॉन्झर्वेशन ग्रुप्स कुठे नाहीयेत, त्यामुळे ते किल्ले जरा थोडेसे, म्हणजे पडलेले किल्ले परत रिस्टोर आता त्यांना करायला कुठेतरी हर्डल्स येत आहेत. पण तुला इम्प्लिमेंटेबल जर काय करायचं असेल ना, तर माझं असं म्हणणं आहे की तो जो गव्हर्नमेंटचा वॉच आहे ना त्या सगळ्या किल्ल्यांवरचा, कारण केरळ राज्यातला सगळ्यात मोठा किल्ला असेल किंवा मांजराबादचा जो किल्ला आहे, त्याचा जर तुम्ही ड्रोन शॉट बघितलात ना, आता गुगल करून बघा, तो प्रॉपर चांदणीच्या आकाराचा किल्ला आहे आणि अजूनही तसाच आहे. तर तिथं त्यांना दिसतं की हे ठिकाण इट्स अ टुरिस्ट अट्रॅक्शन, आणि हे आपण जर मेंटेन ठेवलं तरच टुरिस्ट येतील. कारण मी म्हणलं, पहिला ए जो आहे ना अट्रॅक्शन, तो लागू होतो.
त्या मांजराबादच्या किल्ल्याला उद्या जर तुला काहीच अट्रॅक्शन नसेल तर तू कशाला जाशील तिथे? म्हणजे एक टिकमार्क करायला चल एकदा जाऊन येशील, पण मी समजा म्हटलं परत जायचंय तर तिथे तुला बघण्यासारखं काही म्हणजे देर इज नथिंग टू लुक फॉरवर्ड. तर तिथली एक गव्हर्नमेंटची जी म्हणजे त्यांची जी स्टेप आहे ना ते त्यांनी छान मेंटेन केलेलं आहे. ते जर आपल्याकडं इम्प्लिमेंट झालं आणि ऍक्टिव्हली इम्प्लिमेंट झालं तर खरंच त्याचा फायदा होऊ शकेल. हा म्हणजे आतापर्यंत आपण म्हणजे इथे बसल्यानंतर की बऱ्याच जणांनी वासोटाचं नाव ऐकलं असेल, वासोटा हा किल्ला. तर तिथे बघा एक सिस्टम आहे, मग तिथे एक स्वच्छता दिसते. त्या किल्ल्याच्या परिसरात जाताना वाटांवरती तुम्हाला कचरा नाही दिसणार. मग तिथे तसं आहे. मग आतापर्यंत म्हणजे सगळीकडे असायला पाहिजे होतं, पण ते तिथेच आहे आणि बाकी कुठे नाही आहे असं. त्याचं महत्वाचं कारण आहे तो टायगर रिझर्व्ह आहे. म्हणजे तुम्हाला पर्यायच नाहीये तिथे. त्याच्याबरोबरचा जो जंगली जयगड आहे तोही टायगर रिझर्व्ह मध्येच येतो, म्हणजे तो कोयनेमध्ये येतो. त्याच्यामुळे तिथे गाईड कंपल्सरी आहे. उद्या समजा तुम्ही तिथे काही टाकताना जर दिसलात गाईडला तर तो आधी शिव्या देईलच, परत दंडही वसूल करेल. इतके राईट्स त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे जिथे मी म्हटलं ना, जिथे लॉ आला प्रॉपर, म्हणजे मी नियमावली वगैरे असं नाही म्हणत, लॉ म्हणतं, कायदा प्रॉपर, तिथे ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट होतच. त्याचं कारण असं आहे, वासोटा हा इतकाच, मी काल त्याच भागात होतो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तो इतका सेन्सिटिव्ह भाग आहे जिथे आम्ही काल भटकंतीला गेलो होतो. तुम्ही मान वरती करून दुपारी 12 वाजता बघितलं तर कळणार पण नाही दिवस आहे का रात्र आहे. इतकं घनदाट जंगल त्या सगळ्या भागामध्ये. पण गंमत अशी आहे की ते टायगर रिझॉर्टच्या भागात मोडत नसल्यामुळे थोडासा लोकांमध्ये तिथल्या म्हणजे उपर नीचे हो सकता है असा भाव आहे की चलता है, काही फरक पडत नाही. जिथे तुम्हाला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट असेल किंवा हे ह्या पद्धतीचे जिथे कायदे आलेले तिथं म्हणजे त्या कायद्यांनुसार जर इम्प्लिमेंटेशन होत असेल ना तर ते स्ट्रिक्टली होतं. बाकी प्रॉब्लेम असा झालाय आपल्या इतर गड किल्ल्यांना स्ट्रिक्टली कायदा नाहीये किंवा असेल पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. कारण कसं आहे की आज ज्या वेळेला वाईल्ड लाईफला धोका निर्माण होतो ना त्यावेळेला तो खूप मोठा विषय होऊ शकतो. ठीक आहे, पण आज एखाद्या किल्ल्याला धोका निर्माण झाला तर किती मोठा विषय होतो. म्हणजे लोक 2 दिवसात विसरतात माहितीये का. एखाद्या किल्ल्याचा बुरुज पडलेला दिसतो आपल्याला, काही नाही म्हणजे एक पेपरला बातमी आहे त्याच्यानंतर लोक विसरून जातात. हे दुर्दैव आहे आपलं हे. पण हे आपण करू शकतो का? म्हणजे आता ज्या प्रकारचे कायदे आणि नियमावली ह्यातला जो फरक आहे की फक्त एक नियमावली जारी करून काय होत नाही. ज्यावेळेला त्याला एक स्ट्रिक्ट एक कडक स्वरूप प्राप्त होतं, शिस्त येते, डिसिप्लिन यायचं असेल तर मग ती सुप्रीम ऑथॉरिटी लागते तिथे. सो तसं करूच शकतो आपण आपल्या किल्ल्यांच्या बाबतीत. मग त्याच्यात आज मला नाही कळत, तुम्हाला ते जास्ती चांगलं कळत असेल की हे अडतं कुठे आणि का होत नाहीये. इच्छाशक्ती, त्याला एकच उत्तर आहे. ती काय होतं, अनेक दुर्ग संवर्धन संस्थांना सुद्धा आज हे प्रॉब्लेम ती लोक फेस करतात की अप्रुव्हल्सचे इश्यू येतात. म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वेकडनं की बऱ्याच वेळेला अनेकदा घडतं आहे, प्रत्येक वेळेला घडतं असं नाहीये की अप्रुव्हल्स मिळायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अडचणी येऊ शकतात. पण तिथेही अगेन मी म्हणलं की त्यांच्याकडे पण मॅनपॉवरचा इश्यू आहे. मग ते म्हणतात नाही ठीक आहे किल्ला कॉन्झर्व्ह करायचा ठीक आहे पण आमच्याकडे माणसंच नाहीये. बरं माणसं आमची आणायची इच्छा आहे तर बजेट सँक्शन होत नाहीये. बजेट का सँक्शन होत नाही तर वरती काहीतरी इश्यू आहे. हे सगळं जे दुष्टचक्र एकात एक आहे ना त्याचा अल्टिमेट परिणाम या सगळ्या गोष्टींवर होतोय. ज्या वेळेला वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ऍक्ट किंवा टायगर रिझर्व्ह सारखा हायली सेन्सिटिव्ह एरिया की जिथे एक तुम्ही काय म्हणतात एक साधा सरडा मारला तरी तुमच्यावर केस होऊ शकते, इतक्या लेवलचं त्याचं कडक इम्प्लिमेंटेशन आहे, ते आपल्या बाबतीत फार कमी होतंय, फार जास्त कमी होतंय. म्हणजे किल्ल्यांच्या बाबतीत मी म्हणतोय. आणि मी म्हटलं तसं हे मगाचं जे सांगितलं की ते का होत नाहीये, कारण मॅनपॉवर नाही कारण बजेट नाही कारण इच्छाशक्ती नाही. हे रिव्हर्स इंजिनिअरिंग जे आपण म्हणतो ते कुठंतरी चालू आहे आणि ते जेव्हा सुधारेल तेव्हा सुधारेल. तू मगाशी म्हणलास तसं, आता गंमत बघ, तुझाच मुद्दा इथे परत कसा आला बघ. तू म्हणलास की लोकांना ट्रॅफिक हातात घ्यायला लागतं. आता एक सांग, जर आपल्याकडे कॉन्झर्वेशन गव्हर्नमेंटच जर करत असं, दुर्ग संवर्धन संस्थांना काय स्वतःचे खिशातनं पैसे खर्च करून जायची गरज होती? काहीच नाही. कदाचित मला असं थोडंसं धाडसाचं मी विधान करतोय, कदाचित दुर्ग संवर्धन संस्था तयारही झाल्या नसत्या जर त्यांना गरज वाटली. म्हणूनच हे इनिशिएटिव्ह आलं ना की अरे नाही होते मग आपण करूया. आणि आज ते तितक्या ताकदीने करतायत तरी त्यांना जे पाठबळ हवंय ते मिळत नाहीये, हा इश्यू येतोय. आणि त्याच्या मागे पण कारण आहेत, पण आय डोंट नो हे कधी रिझॉल्व्ह होणार आहे. नक्कीच ह्या सगळ्याला शिवशंभो कधीतरी बळ देतील. ह्या काम करणाऱ्या हातानं तर ते देत आहेत आणि ती इच्छाशक्ती प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, तो डिसिप्लिन प्रत्येकामध्ये यावा, हाच एक
मूळ मुद्दा होता आज या सगळ्या गप्पांचा. थोडं शेवटाकडे वळण्यापूर्वी फक्त अगदीच तुमच्या क्षेत्राला अनुसरून, तुमच्या अनुभवाला अनुसरून एक प्रश्न तुम्ही नाही विचारला तर मलाच थोडंसं असं रुखरुखल्यासारखं होईल की फक्त आता हे जे अपघात वगैरे होतात किंवा निष्काळजीपणा जो आला लोकांमध्ये, तर तो त्यांनी तसं करू नये. तर त्यांना काही सूचना असतील किंवा खूप कठीणातले कठीण काही घाटवाटा असतात, काही किल्ले असतात, मग तिथे जाताना मग ते कोणते आहेत आणि तिथे जाताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, अगदीच एकदम सिम्पल लेवल आहे. इनिशिएटिव्ह घेतानाच आपण बाबा जातोय तिकडे तर काय तयारी आपली असली, किमान काय तयारी असली पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचा एखादा अपघात टळू शकतो, अशा काही प्लीज सूचना असतील तर त्या. एक मी गंमत सांगतोय यातली की बऱ्याच वेळेला काय होतं ना, म्हणजे हा घडलेला किस्सा सांगतोय. फेसबुकवर एक ग्रुप आहे, तो बरेचसे काही लॅक्स मेंबर, काही लाख मेंबर त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत. तिथे ना एक 2 वर्षापूर्वी एका मुलाने प्रश्न असा विचारला होता की तो पावसाळा कोल्ड सीझन, जून जुलैचा तो महिना होता, की मोरोशीच्या भैरवगड आत्ता जायला सीझन कसा आहे. आता ज्यांना माहिती नाही त्यासाठी मोरोशीचा भैरवगड इज अ हायली टेक्निकल, म्हणजे पूर्ण रॉक क्लाइम्बिंगच आहे आणि प्रचंड एक्सपोजर आहे, तुटलेले कडे आहेत वगैरे वगैरे, म्हणजे जी लोक इथे नवीन आहेत त्यांच्यासाठी. आणि तो किल्ला पावसात तो नाही कटच आहे कम्प्लिटली, तो धरलाच जात नाही पावसाळ्यातल्या ट्रेकमध्ये. तर त्यांनी त्या मुलाला माहीत नसावं कदाचित की त्यांनी कुठंतरी असंच एखादा रील बघितला असेल आणि त्यांनी तो प्रश्न विचारला की समजा मला जर मोरोशीच्या भैरवगडला जायचं आहे तर मला कोणी गाईड करू शकेल का. तर तिथे आता 90% लोकांनी सांगितलंच की हा सीझन नाही आहे वगैरे. तर तिथे मी टाकलं की हा काही सीझन नाही आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्ही जा. तर ज्या वेळेला तुम्ही जाल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्यावेळेला तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला गाईडचा नंबर देईन. कारण मी दिला असता तर तो खरंच गेला असता, त्याच्यामुळे मी तो नंबर देणं टाळलं तिथे. त्याच्या खाली एका मुलाची कमेंट अशी होती की खरे सह्याद्रीचे मावळे असाल ना तर तुम्हाला सीझनचं काही पडलं नाहीये, तुम्ही नक्की जाल. सह्याद्रीच्या मावळ्यांना कसला आलाय उन्हाळा आणि पावसाळा. अरे म्हणजे त्याचा जर उद्या अपघात झाला तर तू तुझ्या निधड्या छातीने त्याला सोडवायला जाशील का. मला म्हणजे त्या मुलाला खूप काउंटर्स झाले, ते माझ्या वतीने भरपूर झाले, कारण ते इम्प्रॅक्टिकलच उत्तर होतं. पण प्रॉब्लेम हा होतोय ना, ही मिस पब्लिसिटी जी होतीये ना ते अगेन अपघाताला कारणीभूत आहे. कारण काय होतंय, अवेअरनेस जो आहे ना तो शेवटी आज माउथ टू माउथ पब्लिसिटीने पण होतो. पण असं जर व्हायला लागलं ना, म्हणजे उद्या समजा एखाद्या लहान मुलं त्याच्या वडिलांनी जर असं शिकवलं, तोड रे सिग्नल, काय कोण बघतोय, काय फरक पडतोय, तोड काय होतोय, निधड्या छातीचा असता तोड सिग्नल, कोण काय तुला अडवू शकत नाही. हा जर म्हणजे ज्याला आपण काय म्हणतात त्याला एक रिकाम्या डोक्याने दिलेले जे सल्ले असतात ना अगदी स्पष्ट भाषेमध्ये, ते तुम्हाला ना पंख्याखाली बसून देताना काही वाटत नसतं. म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा आता 40-44 आपल्याकडे दुर्दैवाने इतकं आता टेम्परेचर वाढलेलं आहे, तरी बरेचसे लोक अरे सह्याद्रीचं खरं रूप बघायचं असेल तर 44 डिग्रीमध्ये जाऊन बघायचं. अरे पण त्या तुझी सूचना वाचून एखाद्याला ते उष्माघात झाला तर तू घरातनं थंड पाण्याची बाटली तरी घेऊन जाशील का त्याला सोडवायला. आर यू टेकिंग अ रिस्पॉन्सिबिलिटी बिहाइंड युअर कमेंट. नो, स्टॉप मेकिंग इट. हेच त्याचं सगळ्यात मोठं उत्तर आहे. कारण काय तुम्हाला सांगू का, बऱ्याच वेळेला ना ही नवीन लोक, त्यांना नॉलेजचं साधन काय आहे बघ, हल्ली म्हणजे अगदी पुस्तकालयात बसून पण मी हे सांगू शकतो की वाचन संस्कृती खूप कमी झाली आपली दुर्दैवाने. ठीक आहे, नाऊ वी आर काय ते 90 सेकंड्स पर्सन म्हणतो ना आपण, त्याच्यात ते सगळं आपल्याला त्याच्यातच बघायचं असतं. 90 सेकंदात आपल्या रीलमध्ये काय बघायला मिळतंय, तर ते त्याला आपण नॉलेज म्हणतो. मग लोक नॉलेज कुठे शोधतात तर सोशल मीडियावर शोधतात. मग माझा एक ट्रेकर मित्र आहे, त्याला मी विचारतो की अरे मला हे ठिकाणी ह्या रीलमध्ये दिसलं बरं का, ते आता जाण्यासारखं आहे का. तो जर खरंच संवेदनशील असेल तर तो खरा सल्ला देईल की बाबा आता जाऊ नको, आता उन्हाळा आहे पावसाळा आहे, जे काय असेल तर ते ठिकाण तुला सुटेबल नाहीये. पण काय ना, तुला सोपं वाटलं म्हणून ते जगाला सोपं वाटेल असं कधीही नसतं. तुम्हाला एखादा सल्ला ॲडव्हेंचर क्षेत्रामध्ये देताना होलिस्टिकली द्यावा लागतो, सर्वसमावेशक विचार करून द्यावा लागतो. की आज एखादा तर तू रसाळ सुमार मैपतचा जो ट्रेक म्हणलास, आज तुझी कपॅसिटी असेल तिथे 40-50 डिग्रीमध्ये ट्रेक करण्याची, पण उद्या जर तू ही पब्लिसिटी करायला सुरुवात केलीस की हा ट्रेक उन्हाळीच आहे, बिंदास जा उन्हाळ्यामध्ये. आज तुलाही माहिती आहे तिथे काय ना झाडी काहीच नाहीये, तिथे जंगल नाहीये, काही नाहीये, पाणी नाहीये, किल्ले सोडले तर मध्ये काहीच नाहीये. पण ह्या मिस पब्लिसिटीमुळे लोक ते मी आंधळी अडॉप्टेबिलिटी जी म्हणतात ते अडॉप्ट करतात, तिथे जातात, अपघात होतात आणि आमच्या रेस्क्यू टीमला सगळे हातातले कामधंदे सोडत घरच्यांच्या शिव्या खात तिथे पोचावं लागतं. त्यामुळे एकतर म्हणजे आगाऊपणामुळे झालेले अपघात हा एक थोडा वेगळा मुद्दा, म्हणजे त्याच्यामध्ये त्या संपूर्ण माणसाचाच दोष असतो.
पण हे जे म्हणजे काय म्हणतात डिपेंडन्सीमुळे झालेले जे अपघात असतात ना ते जास्त डेंजर आहे असं मला वाटतं. कारण तुम्हाला सल्ले द्यायला फरक पडत नाही की तू जा रे बिंदास मोरोशीच्या भैरवगडला, काही फरक पडत नाही. पण यू कॅनॉट टेक अ रिस्पॉन्सिबिलिटी बिहाइंड युअर कमेंट बिकॉज तुम्ही बाइंडिंग नाही ना तुम्हाला काय. आज तुम्ही काही टाकलं तर काय तुम्हाला कोणी येऊन धरणार नाही की तू सांगितलं म्हणून मी गेलो म्हणून. आणि याचा गैरफायदा घ्यायला लागलेत लोक. सो माझं असं म्हणणं आहे ना की किमान ज्याला आपण प्रक्षोभक ही प्रक्षोभकच आहेत ना एक प्रकारे की ती नाही आहेत ना लॉजिकला धरून येत ना त्या सीझनला धरून येत. हे करणं टाळा. त्याचं कारण असं आहे उद्या जर खरंच तुमचा आणि अनुभवी मंडळीने तर टाळलंच पाहिजे. करत नाही कोणी पण मी उदाहरण म्हणून सांगतोय की तुम्हाला सोपं वाटतं तर तो समोरच्या माणसाची तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती नसते. आज नक्की तोच जाणार आहे का तो अजून चौथ्यासाठी माहिती काढतो हेही तुम्हाला माहिती नाहीये. एक सारासार विचार करून जे जगाला मान्य आहे असं जर तुम्ही निर्णय एखादा जर तुम्ही त्याला दिला तर कुठंतरी हे अपघात टाळता येतील. त्याचं कारण तुला सांगतो मी. रेस्क्यू टीम्स हा अत्यंत दुर्लक्षित घटक आहे आपल्याकडचा. रेस्क्यू टीम्स हा प्रॉब्लेम असा आहे म्हणजे मी रेस्क्यू समन्वयक म्हणत नाही माझं मी अजिबातच सांगत नाही. रेस्क्यू टीमचे ऑन फील्ड काम करतात ते म्हणतोय मी. त्या लोकांना ना कुठलं फंडिंग आहे, ना कुठलं गव्हर्नमेंट रेकॉग्निशन आहे, ना कुठला पुरस्कार आहे, ना एखादी बाबा समोरनं एखादा रेस्क्यू टीम मेंबर आहे त्याला बाबा एकदा हात मिळवतात सेल्फी काढतात तिथे विषय संपला. पण आज रात्री 3-3:30ला जर तुम्हाला रेस्क्यू कॉल आला, अनेकदा अमोल असं झालेलं आहे वाईफ प्रेग्नंट आहे हॉस्पिटलमध्ये, लोक डिलिव्हरी सोडून रेस्क्यूला गेलेली आहेत. इतकी तुम्हाला पर्सनल कमिटमेंट बाजूला ठेवायला लागतात कारण तुम्ही त्या क्षेत्राला कमिटमेंट दिलेली आहे की जर काय अपघात झाला तर मी माझी सगळी दुःख बाजूला ठेवून तुझ्यासाठी येईन. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पेब किल्ल्यावर आमची टीम रिकव्हरीला गेलेली होती, रेस्क्यूला गेली होती. त्या टीमला असंही ऐकायला लागलंय त्याच्यामध्ये मी पण होतो, तुम्ही तुमचं काम करा आम्हाला नका शिकू ट्रेक कसा करायचा ते. माहुली किल्ल्यावर झालेला एक अपघात होता, अपघात म्हणता येणार नाही त्याला पण मुलं चुकली होती. तर आम्ही गावातली माणसं वर पाठवली आणि 3 मुलं होती. त्यांना कारण रात्री 3-3:30ची वेळ होती, त्या गावातनं 6-7 लोक बरोबर गेली. मग त्यांना ते गुगल लोकेशन मी पाठवलेलं होतं, त्या गुगल लोकेशन प्रमाणे त्यांनी त्या मुलांना सोडवून खाली आणलं. 3:30-4 वाजता या गावातल्या लोकांनी आमटी भात तयार करून पाण्याच्या एक 5-6 लिटर सगळं पाणी वगैरे घेऊन ही लोक वरती गेली होती. त्या मुलांना तिथे जेवू घातलं, खाली उतरवलं आणि पहाटे जेव्हा ही मुलं खाली आली, मी पूर्ण रात्र जागा होतो बरं काय रेस्क्यूचं कोऑर्डिनेशन करत की कुठे काय वगैरे. त्यावेळेला पैसे द्यायची वेळ आली. आता रेस्क्यू ही आत्तापर्यंत पूर्णपणे निःशुल्क केली जाणारी सेवा आहे म्हणून मी सेवा म्हणतो त्याला. पण काय होतं आज जेव्हा तू माझ्या शब्दाखातर जाशील पण तुझ्याबरोबर अजून समजा 4 जण असली जे तुला सोबत म्हणून हवेच आहेत, ते तुला काय म्हणतात आम्ही तुझ्या शब्दावर येतोय तर आता तू आम्हाला पे कर. म्हणजे ते इट्स अ चेन ऍक्च्युअली. ती मुलं जेव्हा खाली आली त्यावेळेला मला गावकऱ्याचा त्या फोन आला की आता यांच्याकडनं आम्हाला म्हणजे गावातले लोक जे माझ्याबरोबर जे साथीदार होते ते मला 500-500 रुपये मागतात, पर पर्सन 500-500 रुपये मागतात, तर प्लीज तुम्ही त्यांना सांगा द्यायला. तर त्या मुलाला मी म्हणलं की अरे ते तुझ्याकडे असतील ते गुगल पे करून टाक काहीतरी त्याला पटकन. आणि असंच काहीतरी त्याला मी सांगितलं की गुगल पे होतं का नाही मला आता आठवत नाही, पण त्याला पे कर म्हणून सांगितलं. त्यावेळेला तो म्हटलं तुम्ही माझ्या आईशी बोला. त्याच्या आईला मी फोन केला. त्याची आई पंजाब नॅशनल बँकेमध्ये ब्रँच मॅनेजर होती. तिने ज्या वेळेला सगळं ऐकलं त्यावेळेला ती मला असं म्हणली की 3 मुलांना सोडवायला तुम्ही 6 माणसं कशाला पाठवली, आता मी 3घांचेच पैसे देईन. आणि ते पण 3घांना मिळून 500 रुपये. त्यांनी केलंय काय म्हणे असं गेले तर खाली तर घेऊन आले, एवढं काय मोठं केलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आमचा प्रचंड मोठा तिथे शाब्दिक पानिपत झालं त्या फोनवर. आणि अर्थातच कारण काय होतं अमोल सांगतो तुला की आज गावातील लोक तुझ्या शब्दावर गेलीत, उद्या समजा जर त्यांना अशी ट्रीटमेंट मिळाली ना तर कदाचित ते पुढच्या प्रसंगात उभे राहणार नाहीत. अल्टिमेटली सफर कोण होणार आहे, जो माणूस चुकलाय किंवा ज्याची डेड बॉडी जो कोणी मृत्यू पावलाय त्याच्या घरचे सफर होणार आहेत. आणि मग नंतर ते पेमेंट झालं त्यांना. पण ही जी उपेक्षा मिळते ना ही खूप डेंजर आहे. ही सरकारकडनं तर आहेच आहे पण प्रायव्हेटमध्ये सुद्धा आहे. मला एक असा पुरस्कार सोहळा दाखव प्रायव्हेटमधला की जिथे रेस्क्यू टीमचा सत्कार झालेला आहे एखाद्या थर्ड पर्सन कडनं. म्हणजे थर्ड पर्सन म्हणजे माझं असं म्हणणं आहे की समजा एखादा एक्स व्यवसायातला माणूस आहे, त्यांनी एक कुठला तरी काहीतरी कार्यक्रम ठेवलाय आणि त्याच्यात रेस्क्यू टीमचा सत्कार झालेला आहे. कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण ते उपेक्षितच घटक आहेत. याचं कारण असं आहे
ती फ्री सर्व्हिस म्हणूनच गणली गेलेली सुरुवातीपासून. आणि लोकांचा अजूनही समज आम्ही चुकलो ना, आहे ना रेस्क्यू टीम, काय त्यांना तशी कामं काय, हे पण ऐकलंय बरं का आम्ही, की आपको क्या, ये तो ड्युटी आहे आपका. त्याच्यात तुम्ही बोलून कशाला दाखवताय की आम्ही आलो तुमच्यासाठी म्हणून. सो हे फुल टाईम प्रोफेशन नाही आहे. रेस्क्यू टीम हे समाजाला आमची लोक देणं म्हणून काहीतरी एक सोशल सर्व्हिस म्हणून करतायत. आणि त्याचा जेव्हा गैरफायदा घेतला जातो ना, त्यावेळेला त्या सगळ्या सर्व्हिसवर क्वेश्चन मार्क उभा राहतो की अरे मग आता करायचं का नाही हे लोकांसाठी. अपघात ज्यांचे होतात ते अवेअरनेसमुळे अशा काही चुकीच्या कमेंट फॉलो करून जाणारे होतात, तर तो त्यांच्यापुरता तो विषय संपतो कदाचित. पण तिथून मग भले आमची इक्विपमेंट जी असतील ती इक्विपमेंटचा ऱ्हास होतो, कारण ती खूप वेळा वापरली जातात. इथून जायचा खर्च असतो, जेवणाचा खर्च कोणी विचारत नाही, मी तुमचं पेट्रोलचे काही पैसे देऊ का, तुमची जेवणाची सोय काय आहे, तुम्ही आज इतकं सगळं करून दमून आलेला आहे, तुम्हाला राहायची कुठे सोय करायची का. बेसिक ॲम्युनिटीज ना कधी तिथलं जवळचं प्रशासन विचारतं, ना स्वतः रेस्क्यू ज्याचा केलेला आहे किंवा बॉडी रिकव्हरी केलेली आहे ते कोणी विचारतं. अनेकदा असं झालं बॉडी ताब्यात दिली किंवा त्या माणसाला जर जिवंत असेल तर त्याच्या मित्रांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलं की ते पाठ फिरून निघून जातात. आणि दिस इज अ फॅक्ट, कारण मी 12-15 वर्षांनी हे करतोय आणि तरी आम्ही सेल्फलेस सर्व्हिस म्हणून करतोय. म्हणजे माझ्या मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा आतमध्ये ऑपरेशन चालू होतं आणि बाहेर माहुली किल्ल्यावरच एक रेस्क्यू मी कोऑर्डिनेट करत होतो तोच दिवस सेम. अजून एक गंमत सांगतो, माझं लग्न ठरलं त्या दिवशी पण मी एक रेस्क्यू कोऑर्डिनेट करत होतो. ही फॅक्ट आहे बघा. मी ते असं चाललं होतं का की इकडे लग्नाचे विधी चालले आणि इकडे तुमच्या कानाला नाही नाही लग्न ठरलं म्हणलं, लग्न चालू होतं तेव्हा नाही, म्हणजे नाही तर माझा रेस्क्यू करावा लागला असता. तर पण ज्या वेळेला मी मुलगी बघायला गेलो होतो त्यावेळेला हे घडलेलं आहे. म्हणजे मला हे सगळं सांगायचा मुद्दा असा आहे की तुमच्या पर्सनल कमिटमेंट तुम्हाला अनेकदा बाजूला ठेवायला लागतात, कारण त्या लोकांची तुमच्यावर डिपेंडेबिलिटी असते, ते तुम्ही लक्षात ठेवता. आणि हे सगळं म्हणजे ही उदाहरणं मी काय प्रोपोगंडा म्हणून केली नाही, पण हे ऍक्च्युली मी म्हटलं तसं अनेकदा लोक डिलिव्हरी सोडून फील्डवर गेलेली आहेत. वडिलांचं ऑपरेशन आहे, वडील आयसीयू मध्ये, कॉल आलाय, फील्डवर जावं लागतंय. कंपनीची एखादी महत्वाची मीटिंग आहे की जिथे लिटरली तुमचं अप्रायझल त्याच्यावर ठरणार आहे, पण नाही सर मला बॉडी काढायला जायचंय. आणि नो एम्प्लॉयर विल सपोर्ट यू आफ्टर अ सर्टन मुवमेंट. एक कुठंतरी त्याला पण लिमिट आहे एक प्रकारचा, तो पण म्हणजे सोशल सर्व्हिस ठीक आहे, पण शेवटी यू आर एम्प्लॉई. हे जिथे बंद होईल ना तिथे अपघात कमी होतील. त्याचं कारण असं आहे, वेन रेस्क्यू टीम विल स्टार्ट चार्जिंग और ज्या वेळेला त्यांच्याबद्दलचा अवेअरनेस क्रिएट होईल की दिस इज नॉट अ फ्री सर्व्हिस, त्यावेळेला लोक जरा जबाबदारीने वागायला सुरुवात करतील आणि जरा अपघात कमी होतील. नक्कीच आत्ताचा हा म्हणजे मी विचारलेला प्रश्न आणि तुम्ही सगळ्यांनी जे आत्ता ऐकलं सांगण्याचा मुद्दा हाच आहे की जसं मी म्हटलं तुम्ही अगदीच शिखरला डिफाईन केलं की जर्नी नाही पाहिली कोणी काय होती काय नाही, आत्ता आपल्याला उलगडत गेली. ओंकार ओक हे नाव आपल्याला दिसतंय, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत काय घडतं हे त्यांनी आत्ता स्वतः सांगितलं. ते सॅक्रिफायसेस सांगितले, ती वेळ सांगितली, ती उपेक्षा सांगितली. ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडतात पण ह्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. हे का सांगायला पाहिजे की त्यांनी काय सॅक्रिफाईस केली हे सांगायला पाहिजे. कधी कधी आपण असं म्हणतो अरे तू सिंपथी गेन करायला सांगतो काय, आपण म्हणून जातो. त्यांनी का सांगू नये, त्यांनी नाही सांगितलं तर हे तुमच्यापर्यंत पोहोचवणारा माणूस कोण आहे. मग ते ओंकार सरांसारखे व्यक्ती असू शकतात. मग ती जबाबदारी झाली, आज आपल्यापर्यंत हा मेसेज पोहोचला, उद्या तुमच्यापासून अजून कोणाकडे तरी जाईल, तुम्ही ते रिस्पॉन्सिबल गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवाल. म्हणून इथपर्यंत येणं गरजेचं होतं. आणि पहिलाच शिखरचा हा एपिसोड आहे, सह्याद्री वेडाची ही एक नवीन गोष्ट आहे, ते काहीतरी पोचवू पाहत आहेत. तर मी तर नुसतं इथे बसून त्यांना विनंती केली या माझ्या पॉडकास्टमध्ये बसा आणि बोला. त्यांनी म्हणजे क्षणाचाही विलंब नाही केला. अर्थात आमच्या देवासरांनी जास्ती कोऑर्डिनेट करून, कारण त्यांची आणि तुमची ओळख, मग त्यांच्याशी आमची ओळख, मग आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सांगितलं की आपण बोलू त्यांच्याशी आणि त्यांना येऊ देत. अर्थात मला जे एक्सपेक्टेड होतं ते मला मिळालं. आज मला बऱ्याच गोष्टी मिळाल्या कारण मी ऑर्गनायझर आहे. मी खूप नीट ऐकलं, त्याच्यातल्या मी काय चुका केल्या त्या मी रिकॉल केल्या डोक्यात. ॲज अ ऑर्गनायझर मी तिथे जाताना मी काय केलं, माझ्याकडून काय चुकलं, किंवा आता मी कॉन्टेंट शेअर करतोय तर मी काय काळजी घेतली पाहिजे, मी हिडन जेम्स म्हणून दाखवायच्या गोष्टी दाखवताना मी अजून त्यात काय ॲडिशन करू, हे मला मिळालं. तुम्हालाही बऱ्याच गोष्टी मिळाल्या असतील अर्थात आपण थोडंसं याच्या शेवटाकडे अगदी अगदी सगळ्यात शेवटचा एक प्रश्न तो म्हणजे फक्त तुमच्यासाठीच असेल. तुम्ही आतापर्यंतच्या संपूर्ण जर्नीमध्ये
तुमच्या आयुष्याकडे बघताय किंवा अजून आजूबाजूला लोक जी जगतात आणि त्यांच्या जगण्यामध्ये इन्स्पिरेशन, मोटिवेशन किंवा अजून तत्सम गोष्टी त्यांच्या काम करत असतात की कुठेतरी ते डिप्रेस झाले असतील, सेटबॅक बसला असेल, त्यातनं सगळ्यांना बाहेर पडायचं, तर काहीतरी छान बघतात लोक आणि इन्स्पायर होतात. तर तुमच्या संपूर्ण जर्नीमधून तुम्ही कसे इन्स्पायर झालात, कसे मोटिवेट झालात आणि तुम्हाला काय मिळालं ज्यात तुम्हाला पुढे घेऊन जातं? इतके सॅक्रिफाईस झाल्यानंतर पण सेल्फलेस राहायचं आणि ती सेवा द्यायची. आमच्यासारखा एखादा तापट डोक्याचं असतं तर ते सगळं सोडून निघून गेलं असतं, मला नाही करायचं म्हटलं असतं. तुम्ही बघा तुमचं काय करायचं ते, पण तिथं उभं राहणं हे ह्याच्या पाठीमागे काय एक थॉट आहे तो सांगा आणि मग आपण या कार्यक्रमाचा शेवट करू. कसं आहे, अजून नाव जरी शिखर असेल तरी मी अजूनही पायथ्याला आहे. खरं सांगतो, इट्स अ जर्नी आफ्टर ऑल. म्हणजे इट्स अ अनएंडिंग, कारण इतकं लर्निंग पेंडिंग आहे अजून, इतकं की मी 1% सह्याद्री बघितलेला असेल आता. लिटरली सांगतो तुम्हाला. आमचे संजय कट्टी सर, मी त्यांना मेन्शन करायला आवडेल, मला इथे समोर आहेत. ईस्ट कोस्ट ते वेस्ट कोस्ट अशी सायकल राईड सर किती 4000 किलोमीटर, 4000 किलोमीटर 30 दिवसामध्ये त्यांनी केले. त्यांचं वय 60 किती आता 66 वय आहे त्यांचं. आमचे टेंबेकर सर त्यांचेच पार्टनर इथे बसलेले आहेत. म्हणजे ही जी इन्स्पिरेशन्स आहेत ना अमोल, की 66 वर्षाचा माणूस आज त्यांची काश्मीर तो कन्याकुमारी राईड पण आता रिसेंटली झालेली आहे. काय होतं की ह्याच्या मागचं जे इन्स्पिरेशन तुझे म्हणलास ना, की इतके अनुभव येऊन सुद्धा माणूस सेल्फलेस कसा राहू शकतो. तर मी काल तुला जे म्हणलं ना, की आपल्याला जे सह्याद्रीने दिलं ना त्याचा पेबॅक देत राहणं, हीच एक भावना फक्त तुमच्या मनामध्ये असायला लागते. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींचा सपोर्ट लागतो, तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट लागतो आणि एका क्षणी तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागतं की आपण सेल्फलेसच काम करतोय. दिलं ॲप्रिसिएशन कोणी तर हो म्हणून स्वीकारायचं, नाही तर ठीक आहे सोडून द्यायचं. पण आज मी एखादा मला रेस्क्यू किंवा बॉडी रिकव्हरीचा कॉल आल्याच्या नंतर किंवा एखादा कोणी माणूस अडचणीत आहे याचा कॉल आल्याच्या नंतर मी जर त्याला हे सांगितलं, अरे माझा अजून सत्कार नाही केला कोणी, आता बस तिथेच, कशाला मी काढू तुला, कशाला रेस्क्यू टीम पाठवू मी, हे जर धोरण आम्ही अवलंबलं तर त्याचा इम्पॅक्ट किती मोठा होईल. सो तुमच्यावर, तुमच्या रिस्पॉन्स, तुमच्या रोलवर काही जणांची अपघातग्रस्तांची, मग तो अपघात आता कोणाच्याही चुकीने होऊ दे, ऍट द स्पॉट त्याला ती मदत हवी आहे, हे फक्त तुम्ही त्याला थोडंसं न्यूट्रली कन्सिडर करायला लागतं. मग ते झालं कोणाच्या चुकीने त्याची शहानिशा नंतर करता येते. पण तुम्हाला आतापर्यंत सह्याद्रीने जे काही दिलंय ना, म्हणजे मी म्हणतो मी 1% फिरलोय पण मला 1000% परत मिळालेलं आहे. ते पेबॅक करणं, पेबॅकचा म्हणजे नॉट लिटरल पेबॅक, पण कुठेतरी तुमच्या साईडने तुम्ही ते कॉन्ट्रीब्युट करून कुठेतरी त्याची सेवाच म्हणू आपण त्याला. पेबॅक हा खूप चुकीचा शब्द आहे, पण ती सेवा करण्यासारखं आहे की जितकं तुम्हाला दिलंयस पुढे देणार आहेस, आपल्या दृष्टीने आपण काय करू शकतो. तर ह्या लोकांना तुम्ही मदत करा किंवा कंटिन्यू युअर गुड डीड्स, नथिंग लाईक इट. कारण मी म्हणलं तसं की इससे कुछ मिळणे वाला तो है नाही, म्हणजे ना त्याच्यातनं, म्हणजे आता फायनान्शियल तर सोडा, जिथे कौतुक मिळत नाही तिथे मोबदला तरी कुठून मिळणार. पण मी कालचीच एक तुला गोष्ट सांगतो जाता आता, की काल कोयनेच्या तीरावर मी आणि तो आमचा गावातला मित्र, आम्ही दोघंच जण, पूर्ण चांदण्याने गच्च भरलेला आकाश आहे, समोर तो वासोटा किल्ला दिसतोय, त्या कोयना नदीचा प्रवाह आहे, त्याने जेवण समोर आणलेलं होतं आणि साईडला कुठेतरी एक रातकिड्यांचे आवाज येत आहेत, एखादी टिटवी आहे. म्हणजे तो जो एक टिपिकल कॅम्पिंगचा माहोल असतो ना, की तिथे आजूबाजूला तुम्ही सोडून कोणी नाहीये, हे मुवमेंट तुम्हाला इन्स्पायर करतं. ज्या वेळेला आज तू कुठेतरी साल्हेरच्या शिखरावर जातोस, तुला चारही बाजूनी सह्याद्रीचा पूर्ण नजारा, जर वातावरण क्लिअर असेल तर लांबच्या लांब तुला बघायला मिळतो. दॅट विल इन्स्पायर यू. आज कुठेतरी तुला काय 100रातली एखादी केस की जिथे तू रेस्क्यू किंवा रेस्क्यू कोऑर्डिनेट केल्याच्या नंतर, म्हणजे खरे वॉरियर्स ते रेस्क्यूअर आहेत ते तर आहेतच, पण जिथे तुझाही खारीचा वाटा असतो तो तू निभावल्याच्या नंतर सुद्धा तुला एक थँक्यूचा फोन जरी आला ना, एकच फक्त, की तुमच्यामुळे मदत झाली आम्हाला. म्हणजे एकदा एका रेस्क्यूला असंही झालंय की आपल्याकडे ना हल्ली शॉर्ट फॉर्मची फार पद्धत आहे. शॉर्ट फॉर्म HBD म्हणतो आपण हल्ली, तितकाही वेळ नाही आपल्याला हॅपी बर्थडे लिहिण्या इतका. तर एका रेस्क्यूच्या नंतर त्या मुलांनी मला ट्रेनमधनं TY एवढाच फोन हे केला होता, मेसेज केला होता, थँक्यू, म्हणजे TY. तर म्हणजे हा, म्हणजे इतकं संकुचित झालेत लोक, पण ह्यालाही काही अपवाद आहेत. सो ते मुवमेंट्स तुमच्या लक्षात राहतात आणि देन यू कंटिन्यू. म्हणजे तुला काही वेगळं काही करावं लागत नाही. म्हणजे आमचा आशिष कसुदेकर, त्याचं पुस्तक मी इथे, त्याचा आम्ही आता मध्ये भटकंती कट्टा जो आमचा पुण्याचा आहे तिथं आम्ही कट्टा घेतला.
तर तो वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे आशिष. तर त्याला हा प्रश्न मी विचारला होता की तुला कालच त्याचा कार्यक्रम झाला. तर आशिषला मी तो प्रश्न विचार व्हॉट इन्स्पायर 500 किलोमीटर पळायचं, 555 किलोमीटर पळायचं, काय कन्याकुमारी ते काश्मीर पळत जायचं, इन्स्पायर काय करतं? आनंद. दॅट इज. आणि हेच आहे, तुम्हाला पेबॅक कुठे द्यायचा आहे, तुम्हाला सह्याद्रीचे कुठंतरी तुम्हाला सेवा कुठं करायची आहे, एखाद 2 मोमेंट असतात त्याच लक्षात ठेवायच्या आणि त्या देत राहायचं, बाकी काही नाही. थँक्यू सो मच. मला कळत नाही आहे नक्की मगाशी जसं तुम्ही म्हटलं की खरंच मी अजून पायथ्याशी आहे. सरांची ओळख सांगितली. आशिष सरांबद्दल काल मी ऐकलं किंवा त्यांचं नाव ज्यावेळेला देवाने आधी मला सांगितलं होतं. सो हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटलं तुम्ही किमान पायथ्याशी आहात. आमच्या डोक्यात आत्ताच काही गोष्टी आलेल्या आहेत ज्या तुमच्याशी बोलल्यानंतर, तुमच्याबद्दल ऐकल्यानंतर किंवा आशिष सरांसारख्या माणसांबद्दल ज्यावेळेला आम्ही ऐकतो त्यावेळेला ते नुकत्याच डोक्यात आलेले आहेत. त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, अप्लाय करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. म्हणून कदाचित हा थॉट माझ्या डोक्यात आला असेल. सो खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही इथे आलात. म्हणजे ते अर्थातच त्या देवामुळे आहे, त्या म्हणजे आमच्या महादेव उखाणेकर देवा सर त्यांच्यामुळे आहे. आणि अर्थात हा थॉट माझा मी प्रेझेंट करावा म्हणून मला उद्युक्त केलेले आमचे एक सर आहेत, विवेक बोराडे, खूप चांगले मेंटर आहेत. सो त्यांनी हा थॉट मला भाग पाडला की तू आण आणि ते तू कर. आणि मग त्या सगळ्या जर्नीला सपोर्ट करणारी सपोर्ट सिस्टीम आमच्या TWJ ग्रुप ऑफ कंपनीचे MD चेअरपर्सन मिस्टर समीर सुभाष नार्वेकर. आज हा पहिलाच प्रसंग आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या व्यक्तींची तुम्हाला नावं माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर भावार्थ हे आमच्या फाउंडेशनच्या अंडर येतं, TWJ सोशल रिफॉर्म्स. सो त्याचे जे डायरेक्टर आहेत प्रसन्न करंदीकर सर, ह्या सगळ्या माणसांनी मला खूप मदत केली. भावार्थाचे मनापासून आभार. ह्या सगळ्या व्यक्तींचे आभार. तुम्ही इथे आज उपस्थित राहिलात हा कार्यक्रम अटेंड करायला, मग त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि ओंकार सर, थँक्स टू यू. आज मला वाटतं की माझा हा वर्कशॉप होता. आज माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत, मी त्या पुढे घेऊन जायचा प्रयत्न करेन. जसं तुम्ही म्हटलं की आपण काहीतरी देणे लागतो, आपल्याकडे ती जाणीव असली पाहिजे की आपण जर का काहीतरी मिळवतोय तर इन रिटर्न आपण काहीतरी केलं पाहिजे. सो इथून पुढे कमीत कमी हा थॉट जो आहे तो पुढे पोहोचवण्याचं मी काम करेन, तो मी स्वतःमध्ये आणण्याचं काम करेन. तो माझ्यामध्ये किती येईल मला नाही माहिती. ओव्हर द पिरियड जितका जास्त वेळ मी तुम्हाला भेटेन, सरांसारखी व्यक्ती कधीतरी भेटेल, त्यांच्याशी बोलणं होईल, त्यातून काही गोष्टी मिळतील, इन्स्पिरेशन मिळेल आणि मी हे सगळं करत राहीन अशी मी अपेक्षा करतो. आणि थँक्यू. मग आता मी इथे जाहीर करतो की हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपवूया. आजचं हे सेशन झालंय. अगदीच पुढे जाऊन कधीतरी पुन्हा सरांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. आज फक्त आपण एका टॉपिकला घेऊन या ठिकाणी बोललोय आणि उद्या पुन्हा जर का वेळ झाला आणि प्रसंग तसा आला तर आपण त्यांना इथे पुन्हा निमंत्रित करू आणि अजून काहीतरी एका वेगळ्या गोष्टी. हे सर तुम्ही म्हटलेलं त्याप्रमाणे तुमचं गिफ्ट आहे. आणि म्हणजे भावार्थाचा हा पाडवा अंक आहे. भावार्थातर्फे आम्ही गुढीपाडवा विशेष अंक केलाय. जसा आपला दिवाळी अंक असतो तशाच सारखा गुढीपाडवा विशेष अंक केलाय. मराठीतला पहिला गुढीपाडवा विशेष अंक आहे हा. तर हाही आपण भेट म्हणून दिलाय. बाकीच्यांसाठी विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. थँक्यू.